आज या ठिकाणी आपण तुकाराम बीज या कार्यक्रमाला अनुसरून भागवत कथेचं आयोजन केलं. खरं तर भागवताचा अभ्यास मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू केला. म्हणजे 1 वर्षाचा अभ्यास माझा फक्त आहे. त्या भागवतामध्ये भरपूर कथा आणि तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. त्या सगळ्याचा अभ्यास माझ्याकडून पूर्णपणे परिपूर्ण झाला आहे असा माझा दावा नाही. फक्त मला जेवढं समजलं, म्हणजे वर्षभरात मी जे वाचन केलं, इतरांचं जे ऐकलं, त्याच्यातून काही टपोरे थेंब उचलून ते आपल्यापर्यंत सुपूर्त करण्याचा हा प्रयत्न आहे. हेतू एवढाच आहे की ते तुम्हाला समजावून सांगण्याच्या निमित्तानं मला ते जास्त कळत जावं. आणि एवढे 7 दिवस ऐकल्यानंतर निदान त्याची पुसटशी ओळख, आम्ही भागवत पुराण ऐकलं, एवढी पुसटशी ओळख जरी तुम्हाला झाली तरी त्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. आणि काय आपलं जे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे किंवा हरिपाठ आहे, या सगळ्यामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितले त्याचा मूळ स्रोत भागवतामध्येच आहे. त्यातूनच ते आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला अपरिचित आहे अशातला भाग नाही. फक्त हे भागवतामध्ये आहे किंवा या गोष्टी आहेत हे आपल्याला त्यातून कळणार आहे. आपल्याला माणूस म्हणून आपण जन्माला आलो. हे जे मानवी जीवन आहे, हे मानवी जीवन कृतार्थ करणारी एक प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थान शब्दाचा अर्थ जिथं पोचायचं आहे ते ठिकाण. जिथं पोचायचं आहे ते ठिकाण, त्याला काय म्हणायचं? प्रस्थान. मग आता आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे किंवा आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे. इथंपर्यंत पोचण्यासाठी जी सहाय्यभूत साधनं आहेत त्याला काय म्हणायचं? प्रस्थानत्रयी. एक वैदिक प्रस्थानत्रयी आहे. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये 3 भाग येतात: ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता. त्याला काय म्हणायचं? वैदिक प्रस्थानत्रयी. दुसरं आहे पौराणिक प्रस्थानत्रयी. पौराणिक प्रस्थानत्रयी म्हणजे काय? रामायण, महाभारत आणि भागवत. रामायण, महाभारत आणि भागवत ही पौराणिक प्रस्थानत्रयी आहे. आणि एक संत प्रस्थानत्रयी आहे. ती संत प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा आणि एकनाथ महाराजांचं भागवत. आणखी एक त्याच्यात वाढवूया, त्रयी असलं तरी समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. याला संत प्रस्थानत्रयी म्हणतात. मग आता आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? म्हणजे तुम्ही आता 3 गोष्टी ऐकल्या, त्यातलं सांगा. शेवटच्या दिवशी परीक्षा होणार ना ह्याची, म्हणजे सगळं काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे. आता 3 प्रस्थानत्र एक वैदिक प्रस्थानत्रयी सांगितली, दुसरी पौराणिक सांगितली आणि तिसरी संत प्रस्थानत्रयी सांगितली. तर पौराणिक प्रस्थानत्रयीमध्ये 3 गोष्टी येतात: रामायण, महाभारत आणि भागवत. तर त्या भागवत पुराणाचा आपण अभ्यास करायचा आहे. 7 दिवस काय करायचं? भागवत पुराणाचा अभ्यास करायचा. त्याला खरं तर भागवत कथा ज्ञान यज्ञ असं नाव होतं. असं काय आहे? नाव आहे भागवत कथा ज्ञान यज्ञ. म्हणजे भागवतामध्ये अनेक कथा आहेत. त्या कथेतून आपल्याला ज्ञानापर्यंत पोहोचायचं किंवा त्या कथा ज्या ज्ञानाचा निर्देश करतात तिथंपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी हे भागवत काय करतं? मदत करतं. म्हणून आपण अभ्यास कशाचा करायचा आहे? बोलत राहावा जरासं. कशाचा अभ्यास करायचा? भागवत पुराणाचा अभ्यास करायचा. आता भागवत हे एक सर्वश्रेष्ठ पुराण आहे. हे भागवत पुराणातले एकूण 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदातल्या 11व्या स्कंदावर नाथ महाराजांनी टीका लिहिली. त्याला म्हणायचं एकनाथी भागवत. आपल्याला भागवत म्हटलं की काय वाटतं? एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे ते एकनाथी भागवत आपल्याला माहिती आहे, ते बरोबरच आहे. पण मूळ भागवत पुराण आहे. त्या मूळ भागवत पुराणामध्ये 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदापैकी 11व्या स्कंदावर नाथ महाराजांनी टीका लिहिली. त्याला काय म्हणायचं? एकनाथी भागवत. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे ती कशावर अवलंबून आहे? महाभारत. महाभारतामध्ये अनेक पर्व आहेत. त्यातलं भीष्म पर्व, भीष्म पर्वातला 25वा अध्याय म्हणजे भगवद्गीता. त्या भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी टीका लिहिली. त्याला काय म्हणायचं? ज्ञानेश्वर. आता कळलं? म्हणा की कळलं, म्हणजे पुढे जाऊया. गप्प असं बसायचं नाही दगडासारखं. काय म्हटलं? कळलं? म्हणजे एक ज्ञानेश्वरी आहे आणि दुसरं भागवत आहे. मग आता आपण कशाचा अभ्यास करणार आहे? एकनाथी भागवताचा अभ्यास करणार नाही किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार नाही. त्याचे संदर्भ येत राहतील. पण आपल्याला अभ्यास करायचा आहे तो भागवत पुराणाचा, मूळ भागवत पुराणाचा अभ्यास करायचा आहे. नाथ महाराजांनी लिहिलंय ते फक्त 11व्या स्कंदावर लिहिलंय, म्हणजे एकनाथी भागवत. आपल्याला भागवत पुराणाचा अभ्यास करायचा. मग आता हे 18वं पुराण आहे. आणि जी 17 पुराण आहेत, एकूण 17 पुराणं, त्यात हे नंतर व्यासाने लिहिलं. महाभारतसुद्धा व्यासाने लिहिलं. हे भागवत पुराणसुद्धा कोणी लिहिलं? व्यासानेच लिहिलं. त्यातलं हे 18वं पुराण आहे व्यासाने लिहिलेलं. आता पुराण शब्दाचा अर्थ आहे जे लोकांच्या हृदयाला परिपूर्ण करतं किंवा जे नित्य नूतन आहे. म्हणजे हे पुराण वाचत राहिलं की जितक्या वेळा आपण वाचत जाऊ तसे त्यातले नवीन नवीन अर्थ आपल्याला कळायला लागतात. नवीन नवीन अर्थाचे आयाम समजू लागतात. म्हणून प्रत्येक वेळी वाचनात त्याचा नवा अर्थ कळून जातो. म्हणून त्याला काय म्हटलंय? नित्य नूतन आहे. ही पुराण कसं नित्य नूतन आहे आणि आपल्या मानवी हृदयाला परिपूर्ण करणारं. आता हा जो भागवत पुराण आहे हा आपल्या भारतीय संस्कृतीतला एक अलौकिक ठेवा आहे.
कारण भागवतामध्ये कथा आहेत आणि ह्या कथा आपल्याला जीवनमूल्य देणारे आहेत, काहीतरी शिकवणारे आहेत. आपण आपलं मानवी जीवनाची धन्यता कशात करून घ्यावी, मानवी जीवनाचं कल्याण कशात आहे, असं मानवी जीवनाचं कल्याण करून देणाऱ्या या कथा, मानवी जीवनाला धन्यता प्राप्त करून देणाऱ्या या कथा आहेत. या कथांमधून काहीतरी आपल्याला उपयोगी गोष्टी सांगितल्यात. आता बऱ्याच वेळा असं होतं, तुम्हाला इसाप नीती माहिती आहे, इसाप नीतीमध्ये सुद्धा कथा असतात. आपण त्याला शाळेच्या भाषेत बोधकथा म्हणतो. म्हणजे काहीतरी एक छोटीशी कथा सांगितली की त्यातनं काहीतरी तात्पर्य काढायचं असतं. त्या तात्पर्यापलीकडे त्याचा काही आपण विचार करत नाही. उदाहरणार्थ एक कोल्हा आणि करकोच्याची कथा आहे. कोल्हा आणि करकोचा. कोल्ह्याने एकदा खीर केली आणि त्यानं करकोच्याला खायला बोलवलं. करकोचा खायला आल्यानंतर कोल्ह्यानं खीर परातीत ठेवली. आता करकोच्याला मोठी चोच असते, त्यामुळं परातीतली खीर त्याला खाता आली नाही, म्हणून त्यांनी ती सगळी खीर कुणी खाऊन टाकली, कोल्ह्यानं खाऊन टाकली. आता करकोच्यानं काय केलं, आपल्याकडे एकदा कोल्ह्याला बोलवलं आणि करकोच्यानं पण खीर केली आणि ती घागरीत ठेवली. आता घागरीत काय, त्या चोचीनं त्यानं घागरीतली सगळी खीर खाल्ली आणि कोल्ह्याला काही मिळालं नाही. आता तो कोल्हा आणि करकोच्या एकमेकाशी कसे झाले, जशास तसं वागले. आता कोल्ह्यानं किंवा करकोच्यानं कुठल्या गॅस शेगडीवर खीर केली, कुठल्या पात्रात ती वाढली, हे प्रश्न आपण विचारत नाही. म्हणजे ह्या सगळ्या इसाप नीतीतल्या गोष्टी किंवा पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत, या आपल्या कथा आपल्याला मूल्य देणाऱ्या, काहीतरी बोध देणाऱ्या आहेत. तशा भागवतातल्या कथासुद्धा बोध देणाऱ्या आहेत. त्यामुळे इथं कोल्ह्या करकोच्याच्या संदर्भात आपण काही प्रश्न निर्माण करत नाही. तसं यामध्ये ज्या कथा येतील त्याबद्दलही फार प्रश्न तयार करायचे नाहीत. त्या कथेतून जे तात्पर्य सांगितलंय त्या तात्पर्याकडे आपण काय करायचं, लक्ष ठेवायचं. म्हणून ह्या ज्या कथा आहेत, या कथा आपल्याला त्या कथेंमधून काही ज्ञानाचे कण मिळतात आणि ते आपल्या मानवी जीवनाला धन्यता प्राप्त करून देण्यास किंवा कल्याण करण्यास उपयोगाचे आहेत. आता कथा म्हणजे तरी काय, कथा शब्दाचा तरी अर्थ काय. मला इथे खोक पडलेली आहे. माझ्या एका मित्रानं विचारलं मला, तो मला म्हणाला हे काय झालंय. मग मी म्हटलं लहानपणी मी एकदा गाडीतून पडलो, त्यामुळे ती खोक पडली. आता हे त्यानं मला विचारलेल्या प्रश्नाचं एका वाक्यात दिलेलं उत्तर झालं. काळजीपूर्वक ऐका हां. काय म्हटलं मी, त्यानं मला विचारलं ही तुझ्या कपाळावर खून कसली. तर मी त्याला म्हटलं मी लहानपणी कुठंतरी पडलो, त्याची ही खून आहे. आता ही खून कशाची झाली याची मी तुम्हाला कथा सांगतो. मगाशी मी एका वाक्यात उत्तर दिलं. आता ही कथा अशी आहे, मी 6वी 7वीला होतो. आमच्याकडं निष्णपला लक्ष्मीची यात्रा होती. आमचा मामा बैलगाडी घेऊन आला. बैलगाडीतनं आम्ही सगळेजण गेलो. रस्ते काय सगळे डोंगराळ भागातून खडकाळ रस्ते होते. एका मोठ्या दगडावरनं बैलगाडीचं चाक गेलं आणि गाडी तिरकी झाली. त्याच्यातून मी खाली पडलो आणि एका दगडावर डोक्यातून मला ही खोक पडली. तिथून मला धावत पळत गारगोटीत आणलं, 4 टाके घातले. 8 दिवसांनी जखम बरी झाली. आता काय झालं, ह्याला म्हणायचं कथा. ही सगळी काय आहे, लांबड लागली. कळलं, म्हणजे एका वाक्यात ही उत्तर देता आलं आणि मग सगळा त्याचा पाठीमागचा इतिहास सुद्धा काय करता आला, सांगता आला. हे असं पाठीमागचं सगळं पूर्वपीठिका सांगणं ही काय आहे, त्यातली कथा आहे. मग आता अशा प्रकारच्या कथा भागवतामध्ये येतात आणि हे भागवत आपल्याला या कथांच्या मधून काही जीवनमूल्य काय करतं, शिकवतं. भागवत शब्दाची एक व्याख्या आहे, भगवत प्रोक्तम भागवत. म्हणजे जे भगवंतानं सांगितलेलं आहे त्याला काय म्हणायचं, भागवत. जे भगवंतानं सांगितलंय त्याला म्हणतात भागवत. या भागवतामध्ये एकूण 12 स्कंद आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. 12 स्कंद, 18,000 श्लोक. हे भागवत म्हणजे काय, एक नौका आहे असं समजू आपण. म्हणजे आम्ही बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे जीव आहात. जीवानं भगवंतापर्यंतचा प्रवास करण्यासाठी वापरायची नौका, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वापरायचं साधन म्हणजे काय आहे, भागवत. आता हे जे भागवत आहे, या भागवतामध्ये अध्यायाची भाषा बोलायची झाली तर 335 अध्याय आहेत आणि आपल्याकडे दिवस किती आहेत, 7. 14 तासात 335 अध्याय सांगता येणं कदापिही शक्य नाही. त्यामुळं प्रत्येक स्कंदातला काही निवडक भाग जो आपल्या रोजच्या जगण्याशी उपयोगाचा आहे, ज्यात काही तुम्ही अन्यत्र कुठं ऐकलं तर तुम्ही म्हणाल अरे हे आम्हाला सांगायलाच नाही, देवळात ऐकलं त्यावेळी, हां, किंवा आम्ही तिकडं कुठंतरी दुसरीकडे ऐकलं होतं, हे इथं सांगितलं नाही. त्यामुळे हे खूप मोठं आहे. यातला काही निवडक भाग सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं की माझा काय त्याच्यावरचा परिपूर्ण अभ्यास झालेला नाही. पण परिपूर्ण अभ्यास झालेला नसला तरी आपल्याला सगळ्यांनी मिळून मी भागवत सांगतो, वक्ता म्हणून मी त्याची उपासना करतो. तुम्ही श्रोते म्हणून त्याची काय करायची, 7 दिवस उपासना करायची आणि वक्ता आणि श्रोता दोघं मिळून भागवताची आपण काय करायचे, उपासना करायचे. म्हणजे तुम्ही आणि मी तासाभरासाठी मी थोडा बाजूला बसलोय, पण आपण सगळे एकाच दिशेचे प्रवासी आहोत आणि एकाच स्तरावरचे आहोत. आता पुढे जाऊया. एक सुभाषित आहे,
धनंजये हटक संपरीक्षा म्हणजे काय? सोन्याची परीक्षा अग्नीत होते. महारणे शस्त्रभूतम सपरीक्षा म्हणजे शौर्याची परीक्षा रणांगणात होते. विपत्तीकाले गृहिणी संपरीक्षा विपत्तीच्या अडचणीच्या काळात गृहिणीची परीक्षा होते. आणि विद्यावताम भागवते संपरीक्षा विद्वानाची परीक्षा भागवतात होते. आता ह्याचा अर्थ काय? सोनं खरं आहे का नाही ह्याची परीक्षा कशात होते? अग्नीत होते. एखादा माणूस शूर आहे का नाही, पराक्रमी आहे का नाही ह्याची तपासणी कुठं होते? रणांगणात होते. इथं घरात बसून पराक्रमाच्या गोष्टी करून त्याचा पराक्रम दिसणार नाही. रणांगणात त्याचं शौर्य आणि त्याचा पराक्रम दिसतो. विपत्तीकाले गृहिणी संपरीक्षा म्हणजे काय? एखादी गृहिणी आहे तुमच्यासारखी, ऐनवेळी 4 माणसं घरात आली तर घरात जे काही कमी जास्त आहे, जे उपलब्ध आहे त्याच्यात व्यवस्थित करून वाढणं ह्याच्यात कोणाची परीक्षा आहे? त्या गृहिणीची परीक्षा आहे. तसं विद्यावताम भागवताम संपरीक्षा म्हणजे काय? विद्वानाची परीक्षा भागवतामध्ये होते. मी काही विद्वान नाही हे आधीच तुम्हाला सांगून टाकतो. त्यामुळं काय होतंय त्याच्यात विद्यावताम भागवते संपरीक्षा याचा अर्थ काय आहे? भागवतामध्ये कोणता भाग सांगावा, कसा सांगावा याच्यात विद्वानाची सुद्धा काय होते? कसोटी लागते. आता हा भागवत ग्रंथ कोणासाठी सांगितला? तर जो उत्तम साधन चतुष्ट संपन्न असलेला अधिकारी आहे त्याच्यासाठी सुद्धा हा भागवत श्रवण करायला चालतं. आणि जो सगळ्यात पापी आहे, दुराचारी आहे त्यानं सुद्धा ऐकला तर चालतो. या भागवताचा मुख्य विषय काय आहे? तर भक्ती हा याचा मुख्य विषय आहे. हा भागवत ऐकलं तर त्याचे अनेक फायदे आहेत, पण त्यातला महत्त्वाचा फायदा कोणता आहे? मोक्षाचा लाभ, मुक्ती मिळणं हा त्याचा मुख्य लाभ आहे. आता आपण हळूहळू पुढे सरकूया. आपण माणूस म्हणून जन्माला आलो. मानवी जीवनाचं एक स्वरूप आहे. या मानवी जीवनाचं स्वरूप वर्णन करताना नाथ महाराजांनी एक ओवी लिहिली. ती ओवी अशी आहे: आहार निद्रा भयमैथुन सर्व योनीस समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. ओवी ऐकली? आहार निद्रा भयमैथुन सर्व योनीस समसमान म्हणजे आपण माणूस प्राणी आहोत आणि माणूस सोडून इतर प्राणी आहेत. माणूस सोडून इतर प्राणी या सगळ्यांच्या ह्या 4 गरजा आहेत. ह्या सगळ्यांना ह्या 4 आवश्यकता आहेत. कुठल्या? सगळ्यांना आहार लागतो, सगळ्यांना निद्रा येते, सगळेजण भयग्रस्त आहेत आणि सगळे मैथून करून प्रजेची उत्पत्ती करतात. बरोबर? ह्या सगळ्या गरजा आहेत. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीस समसमान. पुढं म्हटलंय मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. माणसाच्या ज्या 4 गरजा आहेत त्या इतर प्राण्यांच्या आहेत आणि माणसाच्या पण आहेत. पण माणसाच्या शरीरात सगळ्यात जास्त काय आहे? अधिक काय? ज्ञान. ज्ञानाची गोष्ट माणसाजवळ अधिक आहे, कारण बुद्धीची देणगी भगवंतानं माणसाला दिलेली आहे. आहार, एखादा कुत्रा शिळी भाकरी खातो, मी पुरणपोळी खातो. दोघांचा परिणाम काय आहे? कुत्र्यानं शिळी भाकरी खाल्ली तरी त्याची भूक भागते, हा त्याचा परिणाम आहे. मी पुरणपोळी खाल्ली तरी माझी भूक शांत होते, हा त्याचा परिणाम आहे. खाणं महत्त्वाचं आहे म्हणजे आहार. दुसरं पाणी, मी बिसलरी बाटलीतलं पाणी प्यालो, कुत्रा गटारीतलं पाणी प्याला, परिणाम काय आहे? गटारीतलं पाणी पिऊन सुद्धा त्याची तहान भागते आणि मी बिसलरी बाटलीतलं पाणी प्यालो तरी माझी तहान भागते, परिणाम काय? एकच. मला कशाची तरी भीती वाटते, जे एखादा साप आला आडवा किंवा वाघ, सिंह, गवा असे काही प्राणी आडवे येतात किंवा वाहनं मोठी मोठी येतात तेव्हा मला सुद्धा काय होते? भीती वाटते. मी एखादा दगड घेऊन हातात उभा राहिलो तर समोर कुत्रं सुद्धा थांबत नाही, म्हणजे ते काय होतं? घाबरून पळून जातं. म्हणजे आपल्याला सुद्धा इतरांची भीती वाटते, तशा त्या प्राण्यांना सुद्धा काय होते? आपल्याहून दुसऱ्याची भीती वाटते, म्हणजे भय सगळ्यांच्याकडे आहे. कुत्र्याला 4-5 पिल्ली होतात, ढेकणाला लाखानं पिल्ली होतात, माणसाला एखादं बाळ होतं. माणसं पेढे वाटतात, कुत्री मांजरं काय पेढे वाटत नाहीत. आता काय बदल झाला? आम्ही पेढे वाटतो, याचा अर्थ असा की एखाद्या बाळाला जन्म देणं हाच पुरुषार्थ आहे असं आम्हाला वाटतं. पण आम्हाला जो पुरुषार्थ वाटतो ते इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा तो आहे, पण त्यांना त्याचा तेवढा काय आनंद वाटत नाही, पण आम्हाला त्याचा जास्त आनंद वाटतो. म्हणून आम्हाला माणसाला समजावून देण्यासाठी ते म्हणतात आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीस समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वदा. इतर प्राणी आणि माणूस प्राणी ह्याच्याकडे या 4 गोष्टी समान असल्या तरी वेगळे पण कशात आहे? ज्ञानामध्ये. माणसाला ज्ञान किंवा बुद्धीची देणगी काय जास्त मिळालेली आहे, म्हणून ज्ञान हा माणसाचा विशेष आहे. मग पुढे म्हणतात ज्ञानवान एव सुखवान ज्ञानवान एव बलवान ज्ञानवान एव जीवती तस्मात ज्ञानमयो भव. म्हणून काय कर, जो ज्ञानवान असतो त्यालाच सुख मिळतं, जो ज्ञानवान आहे तोच बलवान आहे, ज्ञानवानच खरंच जीवन जगतो, म्हणून तो ज्ञानवान हो. ज्ञान का मिळवायचं? ज्ञानानं सुख मिळतं, ज्ञानानं बल वाढतं. वाघ, सिंह, हत्ती हे किती मोठे प्राणी आहेत, गवा,
हे आपल्या समोर आले तर आपलं काय टिकाव लागेल का? नाही लागणार. पण माणसाजवळ जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या जोरावर सर्कशीमध्ये वाघ, सिंह आणि हत्ती यांना सुद्धा माणसानं नाचायला लावलं. हा कशाचा परिणाम आहे? आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा. म्हणजे माणसाजवळ जी बुद्धीची देणगी मिळाली त्या बुद्धीच्या देणगीच्या जोरावर हत्तीला, वाघाला, सिंहाला आपल्या तालावर नाचायला कोणी भाग पाडलं? माणसानं भाग पाडलं. म्हणजे इतर प्राण्यांच्या पेक्षा माणसाला ज्ञानाचा विशेष मिळालेला आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि माणसानं मोक्षाला प्राप्त व्हावं, हा याचा मुख्य हेतू आहे. आता त्याचं आपण जे भागवत पुराण वाचत आहोत त्याच्याकडे जाऊया. महाभारतामध्ये एक यक्ष आणि युधिष्ठिर यांचा संवाद आला. यक्षाचा आणि युधिष्ठिराचा. एका तलावाच्या काठावर युधिष्ठिर पाणी प्यायला गेले आणि पाणी प्यायला गेल्यानंतर त्या तलावावर एका यक्षाची मालकी होती. जेव्हा युधिष्ठिर तिथं पाणी प्यायला गेले तेव्हा यक्षानं त्यांना अडवलं की माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे, त्याशिवाय तुला पाणी पिता येणार नाही. आणि म्हणून मग यक्षाने एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा श्लोक असा आहे, अनन्य हनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषास्थावर मिच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. म्हणजे काय? यक्षाने असा प्रश्न युधिष्ठिराला विचारला की मला सांग, या जगातलं सर्वश्रेष्ठ आश्चर्य कोणतं? या जगातलं एक आश्चर्य मला सांग. मग त्याचं उत्तर देताना काय म्हटलंय? रोज हजारो लोक मृत्यू पावतात. रोज हजारो लोक मृत्यू पावतात, पण जिवंत असलेले लोक अमरपट्टा घेऊन आल्यासारखे या पृथ्वीवर राहतात. हे ह्या जगातलं काय आहे? सृष्टीतलं आश्चर्य आहे. काय सांगितलं? कळलं? रोज हजारो लोकांचा मृत्यू लोक बघतात, पण आपण काय मरणार नाही, आपण अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत अशा थाटात काय करतात? वागतात. हे काय आहे? आश्चर्य. आता जन्म म्हटलं की मरण ही अपरिहार्यता आहे. म्हणजे जो जन्माला आलेला आहे त्याला काय होणार आहे? मृत्यू येणार आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू भगवद्गीता सांगते. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू ठरलेला आहे. म्हणजे जन्म आणि मरण हे अपरिहार्य. समजा मी आता इथं पाणी ओतलं, उंचावर पाणी ओतलं तर ते खाली उताराकडे वाहत जाईल, बरोबर? ते असं तिथून इकडं वर जाईल का? नाही. म्हणजे उंचावरून उताराकडे वाहत जाणं ही पाण्याची अपरिहार्यता आहे. भात पेरले की भातच उगवतात. भात असं म्हणेल काय, मला तुम्ही भात म्हणून पेरला असलं तरी मी गहू म्हणून उगवणार नाही. भात पेरले की भातच काय होतात? उगवतात. त्याला दुसरा काही बदल नाही. तसं जो जन्माला आलेला आहे त्याला काय करावं लागणार आहे? मरावं लागणार आहे. मरण हे अपरिहार्य आहे. मग आता जन्माला यायचं आणि मरायचं ह्याच्यात आपला पुरुषार्थ काय? कबीर म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम हसे जग रोए. जग जरा चुकलं, उलट झालं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. कबीर म्हणतात, मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा जग हसत होतं आणि जन्माला आलेला मी रडत होतो. ऐसी करणी कर चले हम हसे जग रोए. या जन्म मृत्यूच्या मधल्या काळात असं काहीतरी काम करूया की जग रडेल आणि मी काय करेन? हसत असेल. मी जन्माला आलो तेव्हा मी रडत होतो, जग हसत होतं. पण असं काहीतरी कर्म करून जाऊया, असं काहीतरी सर्वश्रेष्ठ प्राप्त करून जाऊया की ज्यावेळी मी हसत असेल आणि हा गेला म्हणून जग काय करत असेल? रडत असेल. जन्म आणि मरण या आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. जन्म मरण हातात नसलं तरी जन्म आणि मरण या दोन्हींच्या मध्ये जे आपल्याला जीवन मिळालंय त्या जीवनाचं काही कल्याण करणं, त्या जीवनाची धन्यता करणं ही आपल्या हातातली गोष्ट आहे. आता ही जीवनाची कृतार्थता व्हावी, धन्यता व्हावी किंवा जीवनाचं सार्थक व्हावं म्हणून आपल्याला काय करावं लागेल? एक काळ काम वेगाचं गणित सोडवावं लागेल. म्हणजे जे ध्येय प्राप्त करून घ्यायचं, आता मोक्ष हे आपलं ध्येय आहे किंवा मुक्ती मिळवणं हे आपलं ध्येय आहे, ते जर हे ध्येय प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनात काळ काम वेगाचं गणित सोडवावं लागेल. मोक्ष शब्दाचा एक अर्थ आहे आनंद. मोक्ष म्हणजे आनंद, आनंद म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे आनंद ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे आणि जन्ममरण परंपरा दूर करणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. नकारात्मक व्याख्या का म्हटलं? आम्ही आता जन्माला आलेलोच आहोत. आता एकदा जन्माला आलेलो आहोत त्यामुळे आता जन्म नको म्हणता येणार नाही. मग एकदा जन्माला आलो आहोत तर दुसरं एक काम करावं लागेल. ज्ञानदेवांची ओवी आहे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा ना म्हणू नये धनंजया जियापरी. एकदा तुम्ही या देहाच्या शरीराच्या गावाला आलात की हे दोन सोहळे साजरे करावेच लागतात. एक जन्माचा सोहळा साजरा केला त्याला मरणाचा सोहळा साजरा करावा लागतोच.
तो नको असं म्हणता येत नाही. म्हणून जन्म आणि मरण या अपरिहार्य गोष्टी आहेत. पण या अपरिहार्य गोष्टी जरी असल्या तरी त्या दोन्हींच्या मध्ये आपल्याला जे जीवन मिळालंय ते धन्य करून घ्यायचं असेल तर काळ काम वेगाचं गणित काय करायला पाहिजे? सोडवायला पाहिजे. आता हे कसं सोडवायचं काळ काम वेगाचं गणित? एक प्रश्न मी विचारतो, तुम्ही हा प्रश्न बऱ्याच वेळा ऐकलाय. हे शरीर मला मिळालंय का मी आणलंय? आपलं जे आता शरीर आहे हे मिळालंय का आणलंय? मिळालंय. पुढचा प्रश्न, मालकीनं मिळालंय का मुदतीनं मिळालंय? हे शरीर मालकीनं मिळालंय का मुदतीनं मिळालंय? मुदतीनं मिळालंय. इथं बसून बोलणाऱ्या सकट कुणाला तरी ह्याची मुदत माहिती आहे का? आणखी तासाभरात सुद्धा मुदत त्याची संपू शकते, बरोबर. याचा अर्थ याची आपल्याला मुदत माहीत नाही. पुराणामध्ये एक खटवांगरायाची गोष्ट आहे. ह्या खटवांगरायाची गोष्ट कशी आहे? असुर आणि देव यांचा संघर्ष झाला, युद्ध झालं. त्याच्या देवांच्या बाजूनं खटवांगरायानं भाग घेतला आणि तो खटवांग राजाच्यामुळं देवांना विजय मिळाला. देवांना विजय मिळाल्यानंतर सगळे देवाने खटवांग राजाला म्हणाले, तुला काय पाहिजे असेल तर माग. खटवांग राजा म्हणाला, माझं आयुष्य किती राहिलंय सांगा. त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंतांनी सांगितलं 1 तास राहिलाय. काही ठिकाणी 1 तास आहे, काही ठिकाणी 2 तास आहे. समजून घ्यायचं 1 तास राहिलाय. आता 1 तास राहिलाय असं म्हटल्याबरोबर त्या राजानं सर्व संग परित्याग केला आणि त्या 1 तासात भगवंताचं असं इतकं चिंतन केलं की तो मोक्षाला प्राप्त झाला. आता त्याला 1 तास आहे हे कळलं. इथं जी भागवत कथा आपण 7 दिवस ऐकणार आहोत तिथं शुकाचार्याने शुकदेवाने राजा परीक्षितेला भागवताचा उपदेश केला. कारण राजा परीक्षितेला सुद्धा शाप मिळालाय, 7 दिवसानंतर तुझा सर्पदंशानं काय होईल? मृत्यू होईल. आता त्या खटवांग राजाला कळलं 1 तास राहिलाय, राजा परीक्षितेला कळलं 7 दिवस राहिलेत. त्यांना जेवढं कळलं तेवढं तरी आम्हाला माहिती आहे काय? बरोबर. त्यांना 1 तासाचं अंतर कळलं म्हणून त्यांनी गडबड केली. त्याला राजा परीक्षितेला 7 दिवस आहेत आपल्या हातात एवढं कळलं. 7 दिवस आहेत हे कळल्याबरोबर राजानं सर्वसंग परित्याग केला आणि भागवत कथा ऐकायला जाऊन बसला आणि 7 दिवस भागवत कथा ऐकून धन्यता प्राप्त करून घेतली, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. त्या दोघांना जेवढं कळलं तेवढं सुद्धा आम्हाला कळालेलं नाही. म्हणजे आमची मुदत किती आहे हे आम्हाला माहीत नाही. मग आता मुदत माहीत नसेल तर काय करायला पाहिजे? झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. किंवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळा धुरे भरून राहो. आणि खटवांग राजाबद्दल लिहिताना नाथ महाराज लिहितात, 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. 1 तास राहिला हे कळल्याबरोबर त्यानं हरीचं नामस्मरण केलं आणि 1 तासात तो उद्धरून गेला. आता त्या राजा परीक्षिताला खटवांग रायाला आपलं मरण कधी आहे हे कळलं आणि त्या कळलेल्या वेळेत त्यांनी आपलं काम साधून घेतलं. आम्हाला यातलं काहीच कळलेलं नाही. मग आम्ही किती गडबड करायला पाहिजे? काय कळलं? आपण किती ह्याची गडबड करायला पाहिजे? समजा आता तुमच्यापैकी बरेच जण शेताकडे जातो. आपण ऐकलंय, मी माझी आई जेव्हा शेतात जात होती तेव्हा म्हणायची, म्हणजे दिवस मावळायला आला, तिथून शेतातून बाहेर पडताना त्यांचं बोलणं असायचं, झपझप पाय उचला, अंधार पडायच्या अगोदर घरात पोचायला पाहिजे. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर घरी पोचायला अंधार व्हायच्या अगोदर आपण घरात पोचायला पाहिजे. त्यासाठी पावलं काय केली पाहिजेत? भरभर टाकली पाहिजेत. म्हणजे भरभर चालल्याशिवाय आपण वेळेत अंधार पडायच्या अगोदर घरी पोहोचणार नाही. मग आता तेच बघा, आमच्या आयुष्याचा सूर्य मावळायच्या अगोदर आम्ही काय व्हायला पाहिजे? मुक्कामावर पोचायला पाहिजे. आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल, आपल्या मुक्कामावर पोचायचं असेल तर काय करायला पाहिजे? भरभर चाललं पाहिजे. म्हणून झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आता हा जो भागवत ग्रंथ आहे, या भागवत ग्रंथामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्यात आणि अनेक प्रकारच्या गोष्टी सांगून त्याची उत्तरं दिलेली आहेत. भागवताचं वर्णन, काही असे प्रश्न असतात आपल्या जीवनात, प्रश्न अनेक असतात पण त्याचं उत्तर एकच असतं. प्रश्न अनेक आणि उत्तर एक. एक कोड आहे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित, घोडा का अडला, भाकरी का करपली, पानं का सडली. माहिती आहे कुणाला उत्तर याचं? प्रश्न पहिला घोडा का अडला, दुसरं भाकरी का करपली आणि तिसरं पानं का सडली. ह्या प्रश्न 3 आहेत पण उत्तर एकच आहे. सांगणार काय मी सांगू? न फिरवल्यामुळं.
न फिरवल्यामुळं. घोड्याला फिरवलं नाही म्हणून तो अडून बसला, भाकरी फिरवली नाही म्हणून ती करपून गेली. आणि ती खाऊची पानं बघा, पानपट्टीच्या दुकानात तो सतत काय करत असतो, खालीवर खालीवर बदलत असतो. ती बदलायची का, ती सडू नयेत म्हणून. मग 3 प्रश्न 3 उत्तर 1. तसं आपल्या जीवनात अनेक समस्या आहेत, त्या अनेक समस्यांचं उत्तर 1 भागवत कथेचं श्रवण करणं. आपल्या जीवनात बऱ्याच समस्या किंवा अडचणी ह्या आपल्या कल्पनेतून निर्माण होतात. मला हे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे. माझं जे मन आहे ते मन बऱ्याचशा कल्पना करत राहतं आणि मन बऱ्याचशा कल्पना करत असल्यामुळं बऱ्याच वेळा आपल्या जीवनात काल्पनिक भीती असते. प्रत्यक्षात कोणी भीती दाखवलेली नसते, पण आपल्या मनात काल्पनिक भय निर्माण होतं. शास्त्र सारखं एक उदाहरण देतं. संध्याकाळच्या वेळी आपण घरी आलो आणि आपल्याच घरात कुठंतरी कोनाड्यात एखादी दोरी पडलेली असली तर तिथल्या मंद प्रकाशामुळं किंवा मंद अंधारामुळे आपल्याला दोरीवर साप दिसतो आणि सापाची काय होते, भीती वाटते. आता हे कशामुळे झालं, दोरीच्या ठिकाणी भ्रम झाला किंवा कल्पना केली की तिथं काय आहे, साप आहे, त्यामुळे भीती वाटली. असाच एक किस्सा घडला. एकदा काही 4 लोक जेवायला बसले होते आणि जेवताना एक जणानं असा घास हातात घेतला आणि तो घास तोंडात घालताना जवळून एक माशी गेली. माशी गेली. माशी जवळून गेल्याबरोबर झालं काय की त्याला वाटलं आपण भाताचा घास किंवा भाकरीचा घास आत घेताना ती माशी आपल्या पोटात गेली. आता तो घरी आला आणि त्याला उचमळायला सुरुवात झाली. आता त्याला वाटलं की आपण माशी, आपल्या घासाबरोबर माशी काय झालेली आहे, पोटात गेलेली आहे. घरी आला, माशी पोटात गेली असं हे झाल्यामुळं त्यानं थोडा वेळ वाट बघितली आणि दिवसभर गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तो डॉक्टरांच्याकडे गेला. डॉक्टरांना सांगितलं की मी जेवताना सकाळी माशी माझ्या पोटात गेलेली आहे आणि असं मला वाटतंय आणि मला कसं तरी व्हायलं, तेव्हा तुम्ही काय करा, औषध द्या. डॉक्टर म्हणाले माशी कधी तुम्ही, म्हणजे माशी पोटात कधी गेली, तर ते म्हटले सकाळी मी जेवत असताना गेली. मग म्हणाले काय काळजी करू नका, जावा, काय झालेलं नाही. तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला. अजून म्हणाला माझं काय, मी आलोय तुमच्याकडे मदत मागायला, पण तुम्ही काय मला नीट तपासत नाही. माझी खात्री नक्की आहे की मी काल जेवताना काय झालंय, माशी गेलेली आहे, तेव्हा तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय करा म्हणून सांगितल्यानंतर डॉक्टरने ओळखलं हे गिराक कसं आहे. मग त्यांनी काय केलं, आपल्या जवळचं त्याला उलटी होऊन जाण्याचं एक औषध दिलं. ते औषध दिल्यानंतर थोड्या वेळाने उलटी झाली. उलटी झाल्याबरोबर डॉक्टरांनी आपल्या जवळचाच काळ्या दोऱ्याची एक गुंडाळी केली आणि त्या उलटीत टाकली. त्या उलटी केलेल्यानं बघितलं आणि म्हणाला डॉक्टरांना, हे बघा ही माशी पडली, तुम्हाला मी कालपासून सांगतोय, 2 दिवस झाले माझी माशी पोटात गेलेली आहे आणि तुम्ही म्हणता नाही, ही बघा. आता तुम्हाला कळलं काय झालं ते. आता त्याचं मनाचं समाधान झालं की माशी काय झाली, पडली. मग पहिल्याच दिवशी डॉक्टरांनी का औषध दिलं नाही, याचा अर्थ असा, का दिलं नाही औषध, माशी खरंच जर पोटात गेली असेल तर ती तासाभरापेक्षा आत काय ठेवणार नाही. एक गेली की ते सगळं आतलं काय करते, बाहेर टाकते. ज्या अर्थी 1 दिवसभरात ह्याला काय झालेलं नाही, त्या अर्थी माशी आत गेलेली नाही, हे डॉक्टरांचा सिद्धांत आहे. त्यामुळे त्यांनी औषध दिलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा हे गिऱ्हाईक आल्यानंतर डॉक्टरांनी अशी युक्ती केली. त्याचं मनाचं समाधान झालं, तो निघाला, डॉक्टरांच्या दरवाजापर्यंत गेला आणि दरवाजातनं परत आला डॉक्टरांच्याकडे आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर कालपासून 2 दिवस झाले माशी पोटात होती, अंडी घातली असली तर. काय कळलं, ही कसली भीती आहे. आता तुमच्या जीवनातले प्रसंग आठवणीत आणून घ्या. कशाची भीती आहे, ही सगळी काल्पनिक भीती आहे. अशी काल्पनिक भीती बऱ्याच वेळा आपल्या जीवनात असते आणि अशी ही भीती दूर करण्याचं काम कोण करतं, भागवत करतं. आता महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या सगळ्या ही लहान सहान भीती वाटते किंवा दुःख आहेत, सगळ्यात मोठं भय तुमच्या आमच्या जीवनात कशाचं असेल तर ते मरणाचं. मी वाघाला भीत नाही, सिंहाला भीत नाही, पण भीतो कशाला, मरणाला भीतो. मरणाचं मृत्यू, शास्त्रानंच म्हटलंय मृत्यूचं भय हे महाभय आहे आणि योगशास्त्र त्याला म्हणतं मृत्यूच्या भयाला अभिनिवेश असं म्हणतात. मृत्यूच्या भयाला काय म्हटलंय, अभिनिवेश. मरण कुणाचं टाळता येत नाही, भागवत सांगणाऱ्याचं, भागवत ऐकणाऱ्याचं किंवा जे जन्माला आले त्यापैकी कुणाचंही मरण थांबवता येत नाही, मरण संपवता येत नाही, पण मरणाची भीती मात्र काय करता येते, संपवता येते. राजा परीक्षिताला सुद्धा मृत्यू आला, पण मृत्यू येण्यापूर्वी तो आपल्या ध्येयाला प्राप्त झाला. त्याला जे मिळवायचं होतं, जी जीवनाची धन्यता करून घ्यायची होती ती त्यानं घेतलेली होती. त्याला जो बोध व्हायचा होता तो शुकाचार्यांनी सांगितलेल्या भागवताच्या शिकवणीमुळं त्याला जो बोध व्हायला पाहिजे होता तो झाला होता.
त्यामुळं शेवटच्या क्षणी त्याची स्थिती अशी होती की आता केव्हाही तक्षक सर्प येऊ दे मला चावायला, मी मृत्यूला सामोरा जायला तयार आहे. म्हणून असं म्हणतात, भगवद्गीता माणसाला जीवन जगायचं कसं हे शिकवते आणि भागवत मरायचं कसं हे शिकवते. लक्षात आला मुद्दा? भगवद्गीता जगायचं कसं हे शिकवते आणि भागवत मरायचं कसं हे शिकवते. मरणाची भीती संपवून टाकणे, मरणाच्या बाबतीत निर्भय होणे, ह्यालाच मोक्ष म्हणायचं. आणि भागवताचं काम काय आहे? भागवत ऐकणाऱ्या सगळ्यांचं मृत्यूचं भय गेलं पाहिजे. भागवत ऐकल्यामुळं दुसरा कोणता लाभ होणार नाही, पण कोणता लाभ होईल महत्वाचा, मृत्यूची भीती मनातून जाईल. आणि मृत्यूची भीती दूर करण्यासाठी भागवत आपल्याला काय करायचं आहे? ऐकायचं आहे. आणि भागवताचे इतर काही फायदे आहेत. काही एखाद्याला प्रेत पिढेचा त्रास होत असतो, तो भागवताच्या श्रवणानं जातो. श्रीकृष्ण धामाची प्राप्ती होण्यासाठी भागवत ऐकावं. किंवा भागवत ऐकल्याचा परिणाम म्हणून भागवतात 4 पुरुषार्थांचा उल्लेख येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते. आपल्याला जो जन्म मरणाचा भवरोग आपल्या पाठीशी लागलाय, तो भवरोग दूर करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? भागवतामध्ये आहे. आणि मोक्षाची प्राप्ती करून देणं हे त्याचं मुख्य सूत्र आहे. आता आपण थोडीशी भागवताची रचना बघूया. ही भागवताची म्हणजे भागवत हा ग्रंथ आहे कसा, त्याचा आराखडा किंवा त्याची रचना कशी आहे, त्याला स्टाईल किंवा शैली असं म्हणतात. आता हे भागवत घटनात्मक आहे. कोणत्या घटना आहे त्याच्यात? वेगवेगळ्या घटना या कथांच्या मधून सांगितल्यात, वेगवेगळ्या भक्तांची चरित्र सांगितलेत, इतिहास सांगितलाय, भविष्यकालीन घटनांची माहिती दिलेली आहे. किंवा भगवान श्रीकृष्णांच्या लीला, त्यांच्या जीवनातला पराक्रम यामध्ये सांगितलेला आहे. वेगवेगळी आख्यानं येतात. एक मोठं आख्यान सुरू असताना मध्येच एखादं उपआख्यान येतं. म्हणजे आख्यानं उपआख्यानं आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, भविष्य आहे, भगवान श्रीकृष्णांच्या लीला चरित्र यांचं गुणगान केलेलं आहे. ह्या काही घटनात्मक गोष्टी त्याच्यात दिसतात. काही बाबी उपदेशात्मक आहेत. मग तो कर्मातून उपदेश केलेला आहे, एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेतून केलेला उपदेश आहे, किंवा दीक्षा देऊन उपदेश केलेला आहे. तिसरा एक भाग येतो, अनेक वेगवेगळी स्तुती केलेली आहे, स्तुत्यात्मक भाग आहे. म्हणजे स्तुती करायची, भगवंताची स्तुती केली, वेदाची स्तुती केली, गर्भस्तुती केली. आता एखाद्याची स्तुती करताना त्याच्यात थोडा अर्थवाद असतो. अर्थवाद म्हणजे अतिशयोक्ती. अर्थवाद शब्दाचा अर्थ काय? अतिशयोक्ती. पण अशी अतिशयोक्ती माणसाची स्तुती करताना करू नये. काय म्हटलं कळलं? वेदाची स्तुती आपण सगळी स्तोत्र म्हणतो घरात देवांची, ती देवांची स्तोत्र म्हणजे काय आहे? त्या देवतेची केलेली स्तुती आहे. देवाच्या स्तुतीनं त्यांची स्तुती केली तर देवाची प्रसन्नता आपल्याला लाभते. पण माणसाची स्तुती केली तर त्याचा अहंकार वाढतो. समजा मी कुठेतरी 151 रुपयाची देणगी दिली आणि तुमच्यातले कोणीतरी म्हणालात, हे कौलवकर महाराज म्हणजे कर्णाचे अवतार आहेत, देणगी कितीची दिली? 151 रुपयाची. आणि उपमा कुणाची? कर्णाची. स्तवून महाराज म्हणतात, स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा. आता तुम्ही जर मला कर्णाची उपमा दिली तर माझा अहंकार काय झाला? वाढला. म्हणजे खोट्या स्तुतीचा परिणाम काय होतो? म्हणून दुसऱ्याची खोटी स्तुती करायची नाही. खोटी स्तुती करू नये. खोटी स्तुती केली की ज्याची स्तुती केली त्याचा अहंकार वाढतो आणि त्याच्याकडून चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणून खोटी स्तुती करू नये. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. म्हणून वर्णन करायचं असेल तर कुणाचं करावं? भगवंताचं करावं. स्तुती करायची असली तर भगवंताची करावी. माणसाची एखाद्या स्तुती करू नये. माणसाची स्तुती केली तर तोटा काय होतो? त्याचा अहंकार वाढतो, त्याच्याकडून त्याचं चुकीचं काम घडतं आणि त्याचा दोष कुणाला येतो? खोटी स्तुती करणाऱ्याला येतो. जागे आहात ना? कथा आहे अशी. राम रावणांचं युद्ध झालं रामायणामध्ये. रावणाला मारलं, तो कुंभकर्ण सुद्धा मारला गेला. मग कुंभकर्ण 6 महिने झोपायचा. मग कुंभकर्ण 6 महिने झोपत होता. कुंभकर्ण मेल्यानंतर झोप निराधार झाली. मग ती भगवंताकडे गेली आणि म्हणाली, आता मी कुठं राहू? मग देवाने सांगितलं, जा कीर्तन प्रवचनात. काय कळलं म्हणायचं आहे मला? कुठं जायला सांगितलं तिला? कीर्तन प्रवचनात जायला सांगितलं. असं काही घडू देऊ नका, काळजीपूर्वक ऐका. चला पुढं. स्तुतीत्मक भाग. नंतर भागवतात आणखी 4था भाग येतो, गीतात्मक. गीतं काही आहेत. त्यातलं एक गोपी गीत आहे, भ्रमर गीत आहे, वेणू गीत आहे, भिक्षू गीत आहे, पिंगला गीत आहे. ह्यातलं एक एक गीत 7-7 दिवस प्रवचन करण्यासारखं आहे. एक एक गीत म्हणजे भागवतावर जर संपूर्ण अभ्यास करायचा झाला तर रोज तासभर, वर्षभर, 2 वर्ष बसायला पाहिजे, तर त्याचा पूर्ण अभ्यास होईल.
त्यामुळे सगळ्या गोष्टी सांगण्याची इच्छा असून सुद्धा सांगता येत नाहीत, कारण घड्याळ पुढं पळायला लागलं, वेळेच्या मर्यादेत हे आवरलं पाहिजे. पुढं भागवताचं 4 भाग सांगितले. काही घटनात्मक भाग आहे, काही उपदेशात्मक भाग आहे, काही स्तुत्यात्मक भाग आहे, काही गीतात्मक भाग आहे आणि 5वं वैशिष्ट्य भागवत हे संवादात्मक आहे. भगवद्गीता संवादात्मक आहे. बरोबर. सगळी उपनिषद जी उपनिषद आहेत ती सगळी उपनिषदामध्ये गुरु आणि शिष्य यांचा काय आहे? संवाद आहे. आणि तसं भागवतामध्ये सुद्धा काय आहे? संवाद आहे. म्हणून भागवत हा संवादात्मक ग्रंथ आहे. आता भागवताची एक भाषा शैली आहे. त्याच्यात 3 प्रकारची भाषा आहे. एक समाधीची भाषा आहे, दुसरी लौकिक भाषा आहे आणि तिसरी परकीय भाषा आहे. समाधीची भाषा म्हणजे काय? समाधी भाषा याचा अर्थ फक्त अनुभव सांगायचा आहे. श्रोत्यांना कळतो किंवा नाही ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. ते सांगत असताना त्याच्यात अलंकार वापरलेला नाही किंवा त्याच्यात काही दृष्टांत दिलेले नाहीत. वक्त्याला जो अनुभव आला तो सहजपणे सांगितलेला असतो. उदाहरणार्थ, मी रस्त्यानं जाताना आडवा साप आला, बापरे. आता मी बापरे म्हणायला काय तुमच्या परवानगीची गरज मागितली काय? ऐकणाऱ्यांच्या नाही मागितली. उत्स्फूर्त आलं. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. हा तुकाराम महाराजांचा काय आहे? अभंग अनुभव आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. माझी वाचा अनावर झाली, हा काय आहे? अनुभव आहे. जेव्हा अनुभव सांगायचा असतो तेव्हा भाषा कुठली वापरली जाते? समाधीची. ती समोरच्याला कळते किंवा नाही याच्याशी काही देणं घेणं नाही. ज्याला तो अनुभव येतो तो फक्त मांडत राहतो, अशी समाधीची भाषा भागवतामध्ये. दुसरी एक लौकिक भाषा आहे, म्हणजे जी आता मी बोलायला लागलो. म्हणजे एखादा मुद्दा नाही कळला तर मी त्याला दृष्टांत, एखादं उदाहरण देऊन ते समजावून सांगतो. याला कुठली भाषा म्हणायचं? लौकिक भाषा म्हणायचं. आणि तिसरी एक परकीय भाषा आहे, म्हणजे भागवतामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितलेत. स्वर्ग आणि नरकाचं वर्णन केलंय. त्यामुळं नरकात 28 प्रकारचे नरक किती आहेत, कोणती कृती आपल्याकडून चूक घडली की कोणत्या प्रकारचा नरक मिळतो, अशा प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्वर्ग नरकाची भाषा, याला कुठली भाषा म्हणायचं? परकीय भाषा. परकीय भाषा म्हणजे जपानी भाषा, जर्मनी भाषा असं नव्हे, तर भागवतामध्ये परकीय भाषा म्हणजे कशाची भाषा आहे? पूर्वजन्माची, पुनर्जन्माची किंवा स्वर्गाची, नरकाची वर्णन करणारी जी भाषा आहे त्याला कुठली भाषा म्हणायचं? परकीय भाषा. आता इथून पुढं ही सगळी मगापासूनची प्रस्तावना झाली. आता याच्यात आपल्याला बघायचं आहे ते भागवताचं महात्म्य काय आहे, म्हणजे का भागवत ऐकायचं आहे आपण, ते भागवत महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. जरासं भजन घ्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आता हे भागवत महात्म्य सुरू झालं आणि भागवत महात्म्याच्या सुरुवातीलाच मंगलाचरण केलं. या मंगलाचरणाचा अर्थ असा आहे, सच्चिदानंद रूपाय म्हणजे भगवान श्रीकृष्ण सच्चित आनंद रूप असलेल्या विश्वोत्पत्त्यादि हेतवे, म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. तापत्रय विनाशाय, त्रिविध ताप, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, या 3 तापांचा नाश करणारा जो श्रीकृष्ण आहे, त्या श्रीकृष्णाला आपण सगळेजण नमस्कार करू, असा या मंगलाचरणाचा अर्थ आहे. थोडक्यात थोडंसं बघूया त्याचा विचार. सच्चिदानंद रूपाय, भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? सच्चित आणि आनंद रूप आहेत. सत म्हणजे काय? सत म्हणजे ज्याला तिन्ही काळात नाही असा शब्द लावता येत नाही त्याला म्हणायचं सत. ज्याला तिन्ही काळात नाही असा शब्द लावता येत नाही, म्हणजे नाही असा शब्द लावता येत नाही याचा अर्थ काय? आहे असा शब्द लावावा लागतो. बरोबर. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सत्यतू 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 विठ्ठला. बरोबर. 3 वेळा सत्यतू 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 विठ्ठला. याचा अर्थ भूतकाळात सत्यतू, वर्तमान काळात सत्यतू आणि भविष्य काळात सत्यतू. तिन्ही काळात कोण सत्य आहे? विठ्ठल सत्य आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग आता माझ्या शरीरात असलेला आत्मरूप विठ्ठल तिन्ही काळात आहे, पण शरीर काल नव्हतं, आज आहे, उद्या असणार नाही. बरोबर. तिन्ही काळात जे आहे, ज्याला तिन्ही काळात अस्तित्व असतं त्याला काय म्हणायचं? सत. आणि भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? सत आहेत. पुढं चित. चित म्हणजे ज्ञान, हेच त्यांचं स्वरूप आहे. मी ज्ञानरूप आहे हे जर कळलं, मी ज्ञानरूप आहे हे कळलं तर ज्ञानाचा हव्यास थांबतो. आपल्याला सगळ्याला ज्ञान हवंसं वाटतं, म्हणजे हे वाचावं, ते वाचावं, हे ऐकावं, ते ऐकावं, टी व्हीवरचं हे बघावं, ते बघावं. या सगळ्यातून काय मिळवायचं आहे? ज्ञान मिळवायचं. हे पुस्तक वाचावं, तो ग्रंथ वाचावा, ह्याचा उद्देश काय असतो? त्याच्यातून काय मिळवायचं आहे? ज्ञान मिळवायचं आहे.
पण जेव्हा मी ज्ञानरूप आहे असं कळतं तेव्हा ज्ञानाचा हव्यास काय होतो, संपून जातो. म्हणून भगवान श्रीकृष्ण सतरूप आहेत, चितरूप आहेत आणि तिसरं आनंदरूप आहेत. आनंद हेच त्यांचं स्वरूप आहे. आता आनंद हेच स्वरूप कसं आहे म्हणजे आनंदाची व्याख्या आहे विषय निरपेक्ष सुखाला आनंद म्हणायचं. म्हणजे जो आनंद किंवा जे सुख दुसऱ्या कशावर आणि कुणावर अवलंबून नाही त्याला काय म्हणायचं, आनंद. आम्ही सगळे संसारात आहोत. संसारातला आमचा आनंद काही वस्तूंच्यावर आणि व्यक्तींच्यावर अवलंबून असतो. काय म्हटलं, कळलं? आपला संसारातला आनंद काही वस्तूंच्यावर आणि व्यक्तीवर अवलंबून असतो. म्हणजे घरात सगळं ठीकठाक आहे मग मी समाधान आहे, घरातलं जरासं कुणाचं तरी बिघडलं की माझा आनंद गेला. म्हणजे आपला संसारातला आनंद किंवा संसारातलं सुख हे कुणावर आणि कशावर तरी अवलंबून असतं. पण भगवान श्रीकृष्ण आनंदरूप आहेत, याचा अर्थ हा आनंद कुणावर आणि कशावर अवलंबून नाही. खरं तर आपण सगळे तसेच आहोत, पण आम्हाला त्याचं आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं काय नाही, स्मरण नाही, विस्मरण झालंय. आपुला आपण पया विसरू जो धनंजया तेची रूप येया अज्ञानासे. आपल्या स्वरूपाबद्दलचं आपल्याला अज्ञान आहे आणि अज्ञानाचा परिणाम काय, आपणच सतचित आनंदरूप आहोत हे आपल्याला कळत नाही. आपली सगळ्यांची ओढ सतचित आनंदरूपाकडेच आहे. समजा एखाद्या घरात लहान मूल आहे, हे घरातलं लहान मूल 3 कारणाने रडतं. त्यातलं रडण्याचं पहिलं कारण दुपटं ओलं झालं असलं तर रडतं, दुसरं कारण भूक लागली असली तर रडतं आणि तिसरं कारण असं आहे त्याला आईला सांगायचं असतं मी पाळण्यात झोपलोय म्हणून नुसतीच कामं करत बसू नको, मी घरात आहे ह्याची जरा आठवण ठेव. म्हणजे त्याला काय करायचं असतंय, आपल्या असण्याची जाणीव करून द्यायची. मी आहे हे मुलाला का वाटतं, त्याला बोलता येत नाही. म्हणजे आईनं मी पाळण्यात निवांत झोपलोय म्हणून आईनं फक्त कामं करत बसू नये, तर मी या घरात आहे याची तिला काय करावी, जाणीव करून द्यावी, यासाठी ते रडतं. मग यातून काय दिसतं, मुलाला भूक लागली की रडतं, मग त्याला अन्न पाहिजे. अन्न का पाहिजे, अन्न खाल्लं तर हे शरीर टिकणार आहे. मग आपण अस्तित्व रूपानं कायम असावं अशी आपल्या अस्तित्वाची प्रेरणा त्याला सतत आहे, त्यालाच म्हणायचं सत. घरातले दिवे अचानक गेले की लहान मुलं रडू लागतात, कारण अंधार पडला की बाकीच्या कुठल्या गोष्टींचं त्यांना ज्ञान होत नाही, बरोबर. त्यांची ज्ञान होण्याची प्रक्रिया बंद पडली म्हणून ती मुलं काय करतात, रडतात. आणि दुपटं ओलं झालं असेल तर रडतं. दुपटं ओलं झाल्याचा परिणाम त्याला दुपटं ओलं झाल्यामुळे दुःख होतं. तेच जर कपडे त्याची बदलली आणि चांगली स्वच्छ सुकलेली कपडे घातली की त्याला काय होतो, आनंद मिळतो. म्हणजे आपल्या घरातल्या पाळण्यातल्या लहान मुलाचा ओढा सुद्धा कशाकडे आहे, सतचित आणि आनंद रूपाकडे आहे. आणि आपला सुद्धा कशाकडे आहे, त्याच्याकडेच आहे. फक्त सतचित आनंद रूप आपणच आहोत याचं आपल्याला ज्ञान नाही. ते समजून घेण्यासाठी काय ऐकायचं, भागवत ऐकायचं. भगवान श्रीकृष्ण कसे आहे, सतचित आणि आनंद रूप आहे. पुढं म्हटलंय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. त्या भगवान हे सतचित आनंद हे ब्रह्मरूप श्रीकृष्णाचं वर्णन आहे. आणि दुसरं विश्वोत्पत्त्यादी हेतवे, म्हणजे त्यानं हे विश्व निर्माण करतो, या विश्वाचं पालन पोषण करतो आणि वेळ आली की त्याचा संहार सुद्धा किंवा त्याचा लय सुद्धा कोण करतो, श्रीकृष्ण करतो. हे ईश्वररूप श्रीकृष्णाचं वर्णन आहे. आणि त्याच श्रीकृष्णाला पुढं म्हटलंय तापत्रय विनाशाय. 3 प्रकारचे ताप तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होतात. एक आध्यात्मिक ताप, दुसरा अधिभौतिक ताप आणि तिसरा अधिदैविक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या शरीरातून होणारा त्रास, शरीराला ताप येणं, कंबर दुखणं, गुडघे दुखणं, हा कुठला ताप आहे, आध्यात्मिक ताप आहे. हा शरीराच्या स्तरावरचा ताप असतो, तसा मानसिक स्तरावर सुद्धा ताप होतो. म्हणजे मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, भय हे विकार असतात आणि हे विकार आपल्याला मानसिक त्रास देतात. म्हणजे शारीर आणि मानसिक त्रास याला म्हणायचं आध्यात्मिक ताप. कारण अध्यात्म शब्दाचाच अर्थ आहे शरीर, म्हणून शरीराच्या स्तरावर जे त्रास होतात त्याला काय म्हणायचं, आध्यात्मिक ताप. दुसरा आहे अधिभौतिक ताप. सापानं चावणं म्हणजे बाहेरच्या जगातल्या गोष्टीकडून माझ्या शरीराला होणारा त्रास, याला म्हणायचं अधिभौतिक. बैलानं मारलं, एखाद्या गाडीवाला बाहेरून आला आणि मला थडकला, ह्याला कुठला त्रास म्हणायचा, तुम्ही बोलणार काय, असं गप्पच बसणार आहे सगळे, ह्याला कुठला त्रास म्हणायचा, बोला की अधूनमधून, अधिभौतिक म्हणायचं. आणि तिसरं, काही आपल्या गोष्टी हातात नसतात, वीज पडणं, दुष्काळ पडणं किंवा महापूर येणं, सुनामी येणं, भूकंप होणं, अशा गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत. आपली ग्रहदशा बिघडल्यामुळे झालेला त्रास, एखाद्या देवतेच्या कोपामुळे होणारा त्रास, याला अधिदैविक ताप असं म्हणतात. आणि असे 3 प्रकारचे ताप आपल्याला होत असतात. हे 3 प्रकारचे ताप आपल्याला नेहमी होतात. आणि भगवान श्रीकृष्ण हे सगळं काय करतात, भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंद रूप आहेत, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारे आहेत.
आपल्या त्रिविध तापांचा नाश करणारे आहेत अशा भगवान श्रीकृष्णांना आपण सगळेजण नमस्कार करूया. आता श्रीकृष्ण शब्दाचा सुद्धा एक अर्थ आहे. कर्षती इति कृष्ण म्हणजे काय? जो सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो त्याला काय म्हणायचं? कृष्ण, श्रीकृष्ण. अशा श्रीकृष्णाला आपण नमस्कार करू असं मंगलाचरणाचा अर्थ आहे. आता हे मंगलाचरण का करायचं? मंगलाचरण का करतात? मंगलाचरण करण्याचा एक उद्देश आहे. म्हणजे 3 प्रकारचं मंगलाचरण आहे. एक वस्तुनिर्देश रूप मंगल असतं, दुसरं नमस्क्रिया रूप मंगल आहे आणि तिसरं आशीर्वादात्मक मंगल आहे. हे मंगलाचे 3 प्रकार आहेत. वस्तुनिर्देश रूप मंगल ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. नमस्क्रिया रूप मंगल आहे, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आशीर्वाद रूप मंगल चांगदेव 65 मधल्या पहिल्या ओवीत आहे. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. ही चांगदेव 65तली पहिली ओवी. हे आशीर्वादात्मक मंगल आहे. आपले जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये सुद्धा मंगलाचरण केले. उदाहरणार्थ गाथेचा पहिला अभंग, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते ते माझी हरी वृत्ती राहो. हे गाथेचं काय आहे? मंगलाचरण आहे. किंवा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, हे गाथेतलं मंगलाचरण आहे. योगशास्त्र आहे. योगशास्त्रात मंगलाचरण करतात. अथा तो योग जिज्ञासा. आता आपण योग म्हणजे काय ते जाणून घेऊ. ब्रह्मसूत्र आहे, त्या ब्रह्मसूत्राचं सुरुवात आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. आपण आता ब्रह्म म्हणजे काय ते जाणून घेऊ, ब्रह्म म्हणजे काय ते समजून घेऊ. अशा प्रकारे प्रत्येक संतांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा शास्त्र लिहिलेले आहेत त्या प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे. असं मंगलाचरण का करायचं? त्याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण, थोरा मोठ्यांनी हा शिष्ट संप्रदाय घालून दिलाय, ही परंपरा घालून दिलेली आहे म्हणून मंगल करायचं. दुसरं, हे मंगल का करायचं? त्याचं दुसरं कारण, ते कार्य करत असताना ज्या काही अडथळे येणार आहेत, अनिष्ट येणार आहेत, त्या अनिष्टाची निवृत्ती व्हावी आणि इष्टाची प्राप्ती व्हावी म्हणून मंगलाचरण करायचं. आणि तिसरं कारण, जो ग्रंथ लिहिणार आहे, ग्रंथ करणार आहे, त्या ग्रंथकर्त्याला त्या कामासाठी सामर्थ्य मिळावं म्हणून काय करायचं असतं? मंगलाचरण करायचं. समर्थ रामदास स्वामींचं एक वचन आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या कामात यश मिळावं, आपल्या काम करायला भगवंताची कृपादृष्टी लाभावी आणि परंपरेनं थोरा मोठ्यांनी हा मार्ग घालून दिलेला आहे म्हणून काय करायचं असतं? आपण मंगलाचरण करायचं. आता हे भागवत कोणी कोणाला सांगितलं? मग अशी घारगे साहेबांनी थोडंसं सांगितलं, त्याच्यात थोडीशी दुरुस्ती करून मी सांगतो. हे प्रथम भागवत भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. हे शेवटच्या दिवशीपर्यंत लक्षात ठेवायचा. रोज पहिल्यांदा सुरुवात होईल त्यावेळी हे क्रम लक्षातच ठेवायचा. पहिल्यांदा कोणी कोणाला सांगितलं? म्हणा माझ्याबरोबर. भगवान नारायणाने कुणाला सांगितलं? ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने ते नारदांना सांगितलं. ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं. नारदाने ते व्यासांना सांगितलं. व्यासाने आपला पुत्र शुकाचार्य म्हणा, शुकमुनी म्हणा, शुकदेव म्हणा त्यांना सांगितलं. आणि शुकाचार्याने ते राजा परीक्षितीला सांगितलं. आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत असताना तिथं तुम्ही जसे श्रोते आहात तिथं तसे त्यांचं दोघांचं संवाद चालू असताना तिथं सूतमुनी हे श्रोते म्हणून होते. त्या सूतमुनीने ते ऐकलं आणि त्यांनी जाऊन शौनक आधी 88,000 ऋषी यज्ञ करत होते, त्या यज्ञाच्या ठिकाणी जाऊन त्या सुताने ती काय केली? कथा सांगितली. आता बघा, ही परंपरा चालत आलेली आहे. हा ज्ञानाचा प्रवाह आहे. त्यांनी एकमेकाला सांगितली नसती तर आमच्यापर्यंत पोहोचली असते काय? आपल्यापैकी कुणाला तरी चांगली चकली जमते करायला, कुणाला तरी एकटीलाच जमते. शेजाऱ्या पाजारच्यानी कशी करायची म्हणून विचारलं तर आपण अजिबात सांगत नाही. का? तर माझ्यापेक्षा त्यांची चांगली होईल. पण खरं तर काय करायला पाहिजे? ह्या चांगला ज्ञानाचा प्रवाह पुढे ठेवला पाहिजे. पण आपल्याला एखादी गोष्ट चांगली येत असते ती आपण दुसऱ्याला सांगत नाही. भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी जर ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर ते समाधी घेऊ शकले नसते काय? घेऊ शकले असते. तुकाराम महाराजांनी गाथा सांगितली नसती तर ते वैकुंठाला जाऊ शकले नसते काय? गेले असते. पण त्यांनी हे ज्ञान का सांगितलं? हे आमच्यावर उपकार आहेत. हे त्यांचे आपल्यावर काय केलेले आहेत? उपकार आहेत. म्हणून नारायणाने ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदाने व्यासांना सांगितलं, व्यासाने आपला मुलगा शुकदेव यांना सांगितलं आणि शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितलं. आणि शुकदेव राजा परीक्षितीला सांगत असताना ते कुणी ऐकलं? सुताने ऐकलं, सूत मुनीने ऐकलं. ते तिथं ऐकायला बसले होते. आता तुम्ही सुद्धा हेच करायचं.
काय करायचं, इथं जे ऐकलंय ते घरात जे आलेले नाहीत त्यांना जाऊन काय करायचं, सांगायचं. म्हणजे त्यांना सांगण्याच्या निमित्तानं तरी आठवणीत राहील. म्हणजे इथं काय ऐकलं ह्याचं लक्षात कशामुळे राहील, मला आता घरात जाऊन यातली 4 वाक्य सांगायची आहेत, त्यामुळे ते आठवणीत राहू शकतं. त्यामुळे मी सुद्धा असाच परंपरेनं ज्या थोरा मोठ्याने अभ्यास केला, यातले डोंगरे महाराज आहेत, देगलूरकर महाराज आहेत, शंकर अभ्यंकर म्हणून महाराज आहेत, चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयानंद म्हणून आहेत. अशा अनेक थोरा मोठ्यांनी भागवतात अनेक रंग भरलेले आहेत. ह्या थोरा मोठ्यांचं ऐकलं, वर्षभराचा थोडा अभ्यास केला आणि त्यातून जे काही मिळाले ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे हा प्रयत्न केला आहे. खरं तर तुम्हाला सांगण्याच्या निमित्तानं मी भागवत सांगायला शिकायला लागलो. म्हणजे मी भागवत सांगायला तयार व्हावं, एखादा वक्ता तयार व्हावा, याचं श्रेय कुणाला आहे, तुम्हाला आहे, सगळ्यांना. आता शुकमुनी किंवा शुकदेव राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना तिथं सूत हे श्रोते म्हणून होते आणि सुताने ही भागवत कथा शौनकादी ऋषींना सांगितली. आता ही कुठं सांगितली तर एकदा नैमिषारण्यात शौनकादी 88,000 ऋषींनी 1000 वर्ष चालणारं यज्ञ सत्र सुरू केलं होतं. यज्ञ म्हणजे तो जो काळ होता त्रेतायुगातला, त्या काळामध्ये यज्ञ करणं एवढंच काम. सारखं काय करायचा, यज्ञ करायचा. एक यज्ञ झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, आणि असं हजारो वर्ष चालणारं यज्ञ सत्र. मग असा यज्ञ हे शौनकादी 88,000 ऋषी करत होते. एकाच ऋषींचं नाव त्याच्यात दिलंय, शौनकादी ऋषी. आता हे शौनकादी इत्यादी हे सगळे 88,000 ऋषी सारखे काय करायचे, एक यज्ञ झाला की दुसरा यज्ञ करायचे. आणि मग यज्ञ करत असताना मध्ये जो मोकळा वेळ मिळतो, त्या मोकळ्या वेळेत ते भगवंताच्या ह्या कथा सुतांच्याकडून ऐकायचे. म्हणजे सुतांचं काम काय, ज्या कथा आपण भगवंताच्या ऐकलेल्या आहेत त्या ऋषीमुनींना काय करायच्या, सांगायच्या. आता इथं 2 पात्र नेहमी येणार आहेत भागवत संपेपर्यंत. कुठली, दररोज एक गोष्ट लक्षात ठेवायची, शुकदेव राजा परीक्षितीला सांगत आहेत आणि सूतमुनी शौनकादी ऋषींना सांगत आहेत. आणि ते आम्ही काय करायला लागलोय, ऐकायला लागलोय. ते दोघं काय बोलायला लागलेत ह्याची फक्त मी कॉमेंट्री करणार आहे. ती कॉमेंट्री तुम्ही काय करायची, ऐकायची. त्या दोघांनी एकमेकाला काय सांगितलं ते इथं थोडे थोडे मुद्दे आहेत, ते सांगेन मी तुम्हाला. अभ्यासाची सुरुवात असल्यामुळे यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला अजून तोंडपाठ झालेल्या नाहीत, त्यामुळे ह्याचा सगळा आधार घेऊन मला बोलावं लागतंय. पण निर्दोष सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आता त्याच्यात एक शब्द आला सूत. सूत कुणाला म्हणायचं, सूत शब्दाचे हे फोड सांगितले एका महाराजांनी. ते असं म्हणतात, ब्राह्मण स्त्री आणि क्षत्रिय पुरुष यांचा जर प्रतिलोम विवाह झाला तर या विवाहातून जी संतती जन्माला येते त्याला सूत म्हणायचं. काय कळलं? एक सूत म्हणजे काय, ब्राह्मण स्त्री आणि क्षत्रिय पुरुष यांचा विवाह झाला तर त्या विवाहातून जन्माला येणाऱ्या संततीला, पुत्राला काय म्हणतात, सूत म्हणतात. आता इथं रोमहर्षण नावाचे ऋषी आहेत, त्यांचं मूळ नाव उग्रश्रव आहे. तर या रोमहर्षण ऋषींचा मुलगा हे कोण आहेत, सूत आहेत. आणि हे सूत शौनकादी ऋषींना काय सांगतात, भागवताच्या कथा सांगायला लागलेल्या आहेत. आणि त्या त्यांनी कुठं ऐकल्या, शुकदेव राजा परीक्षितीला सांगताना ऐकल्या. आता हे सांगतात कुठं, नैमिषारण्यात. हे नैमिषारण्य म्हणजे काय आहे, नैमिषारण्य आता सुद्धा आहे. नैमिषारण्य म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ जवळ सीतापूर जिल्हा आहे. उत्तर प्रदेश राज्य, आपलं जसं महाराष्ट्र राज्य आहे तसं उत्तर प्रदेश राज्यामध्ये लखनौ जवळ सीतापूर जिल्हा आहे. ह्या सीतापूर जिल्ह्याचा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, नैमिषारण्य. आता सुद्धा अनेक मोठे मोठे महाराज लोक नैमिषारण्यात जाऊन भागवताचा सप्ताह करतात. आता या नैमिषारण्य शब्दाचा सुद्धा एक अर्थ आहे. एकदा ऋषींनी ब्रह्मदेवाला विचारलं की आम्ही साधना कुठं करू ते आम्हाला सांगा, आम्ही कुठं साधना करावी. त्याचं उत्तर देताना त्या ब्रह्मदेवानी ऋषींना एक चक्र दिलं. ब्रह्मदेवानी ऋषींना एक चक्र दिलं आणि ते चक्र हातात घेऊन ऋषी चालू लागले. आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, हे चक्र जिथं फिरायचं थांबेल तिथं तुम्ही जाऊन काय करा, साधना करा. आणि हे ऋषी जेव्हा ते चक्र घेऊन आले तेव्हा ते नैमिषारण्याच्या ठिकाणी आल्यानंतर ते चक्र फिरायचं थांबलं. म्हणून त्यांनी नैमिषारण्यामध्ये तिथं साधना करायला सुरुवात केली. हा नैमिषारण्य शब्दाचा अर्थ, हा वाच्यार्थ झाला. आता त्याचा एक लक्ष्यार्थ आहे. नैमिष्य शब्दाचा अर्थ काय, निमिष. निमिष म्हणजे एका क्षणात जिथं भगवंतानी सर्व दैत्यांचा नाश केला म्हणून त्याला काय म्हणायचं, नैमिषारण्य. त्याचा आणखी एक अर्थ असा होतो की जिथं एका सेकंदात, एका क्षणात इथलं वातावरण, तिथली भूमी इतकी पवित्र असते की एका क्षणात तिथल्या आपल्या असुरी वृत्ती, आपल्या अंतःकरणातल्या असुरी वृत्ती शांत होऊन जातात. त्याला काय म्हणायचं, नैमिषारण्य.
3 टप्पे सांगितले. जिथं चक्र थांबतं तिथं. त्याचा तात्पर्य अर्थ चक्र थांबतं म्हणजे आपलं मन चंचल आहे. ज्या ठिकाणी आपलं मन शांत बसू शकेल, स्थिर होईल, शांत होईल, अशा ठिकाणी बसून साधना करावी. हे त्याचं उत्तर. आता नैमिषारण्यामध्ये हे झालं. पुढं नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या सुतांना नमस्कार करून शौनक ऋषींनी अज्ञानाचा अंधार दूर करणारी कथा सांगायला सुरुवात केली. त्यातला पहिलं हे असं आहे श्लोक. भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्धते महान माया मोह निरासच्च वैष्णवे क्रियते कथम. भक्ती याचा अर्थ असा, भक्ती ज्ञान वैराग्य यांच्याद्वारा प्राप्त होणारा विवेक कशामुळे प्राप्त होतो, वाढतो ते मला सांगा. किंवा जे वैष्णव आहेत, भक्त आहेत, ते माया मोहापासून कसे मुक्त होतात. कलियुगात आपण आता सगळे कलियुगात राहत आहोत. कलियुगात त्रिविध तापानं पोळलेल्या लोकांना, जीवांना दैवी शक्ती संपन्न होण्याचा किंवा दैवी गुण प्राप्त करण्याचा किंवा या दुःख सागरातून पार पडण्याचा उपाय कोणता. आणि त्याचं उत्तर काय आहे? भागवताचा सप्ताह. काय आपण आजचा विषय लक्षात ठेवा. आपण भागवताचं महात्म्य बघायला लागलो. भागवताचं मोठेपण काय आहे, महत्त्व कशात आहे. झाड लावावं. झाडाचं महत्त्व काय? झाड कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन शुद्ध करून देतं. आता ही ऑक्सिजनची गरज आम्हाला कधी कळली? कोरोना आला आणि त्याच्यावेळी लोकांना सिलेंडर लावायला लागलं, त्यावेळी ऑक्सिजनचं महत्त्व कळलं. मग ऑक्सिजनचं महत्त्व कळल्यानंतर कुणाचं महत्त्व वाढलं? झाडांचं महत्त्व वाढलं. बरोबर. याचा आपल्या जीवनात काहीतरी जगण्यासाठी उपयोग होतो हे कळलं की त्याचं महत्त्व समजतं. तसं भागवत कथेचं महात्म्य सांगताना का भागवत कथा गरजेची आहे ऐकणं, हे सांगण्यासाठी म्हणतात आपल्या जीवनात भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विवेक याची वाढ कशामुळे होईल? भागवताच्या श्रवणानं होईल. आपण त्रिविध तापातून मुक्त कशानं होऊ? भागवताच्या श्रवणानं होऊ. पुढे म्हणतात एतस्मादम परम किंचिन मनः शुद्धयेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. मनाची शुद्धी करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी भागवताशिवाय दुसरं अन्य साधन नाही. माणसाच्या अनेक जन्मातल्या पुण्याईचा उदय होतो. इथं बसलेल्या सगळ्यांनी जरा काळजीपूर्वक ऐका. आपल्या सगळ्यांच्या जीवनातल्या पुण्याईचा उदय झालाय म्हणून आता इथं हा भागवत सप्ताह होतो. काय म्हटलं? कळलं? भागवत सप्ताह इथं कशामुळे होतो? आपल्या सर्वांचं पुण्य फळाला आलं, त्यामुळं आपल्याला इथल्या काही संयोजकांना संकल्प झाला की आपण इथं भागवत सप्ताह करूया. मलाही वाटलं की आपण तिथं जाऊन बोलूया आणि तुम्ही सगळे घरात बसलेले होता, तुम्हाला सुद्धा वाटलं की आपण इथं जाऊन ऐकूया. हा संकल्प होण्याच्या पाठीमागं प्रेरणा कशाची आहे? आपण केलेल्या पुण्याची आहे. अनंत जन्मात केलेल्या पुण्याईचं फळ म्हणून आपल्याला काय मिळतं? भागवत कथा ऐकायला मिळते, असं भागवताचंच सांगणार. पुढं आता भागवताबद्दलचं महत्त्व सांगताना आणखी एक कथानक सांगतात. ही कथा अशी आहे. शुकदेव राजा परीक्षितीला भागवत कथा सांगायला तयार होते. इतक्यात देव आले तिथं. देवांचा राजा इंद्र, हे सगळे देव तिथं अमृत कुंभ घेऊन आले. अमृत कुंभ त्यांना कुठून मिळाला? समुद्र मंथन केलं, त्या समुद्रातून जे अमृत निघालं, विष भगवान शंकराने प्राशन केलं, त्यातून जे अमृत निघालं ते अमृत देवांना मिळालं. ते देवांना मिळालेलं अमृत घेऊन ते शुकदेवांच्याकडे आले आणि म्हणाले तुम्ही राजा परीक्षितीला भागवतामृत सांगणार आहात किंवा भागवत कथा सांगणार आहात. हे भागवताचं अमृत तुम्ही त्याला देणार आहे. कशासाठी? तर त्याचं मरण दूर व्हावं म्हणून. मग आम्ही काय म्हणतो? आमच्याजवळ अमृत आहे, ते अमर करतं. हे आमच्याजवळचं अमृत आम्ही कुणाला देतो? तुम्हाला देतो. तुम्ही ते कुणाला द्या? राजा परीक्षितीला द्या. आणि हे भागवताचं अमृत तुम्ही आम्हाला द्या. कोण कोणाला काय म्हणालं? कळलं? देव अमृताचा कुंभ घेऊन आले, त्यांना तो कुठं मिळाला? समुद्र मंथनातून मिळाला. आणि ते कुणाला द्यायला लागले? शुकदेवांच्याकडे द्यायला लागले. आणि शुकदेवांना सांगायला लागले की हे अमृत तुम्ही कुणाला द्या? परीक्षितीला द्या. कारण आमचं अमृत काय करणार आहे? अमर करणार आहे, अमर करणार आहे. त्यामुळे तुम्ही ते कुणाला द्या? राजा परीक्षितीला द्या. आणि तुमच्याजवळ जे भागवत अमृत आहे ते तुम्ही काय करा? आम्हाला द्या. त्यावेळी शुकदेव म्हणतात अरे कुठं काचेचा तुकडा आणि कुठं एखादा रत्न, ह्याची काही तुलना करता येईल का? रत्नाची आणि काचेच्या तुकड्याची तुलना होईल का? हे भागवत अमृत, भागवताचं कथामृत म्हणजे रत्नासारखं आहे. आणि तुमचं अमर करणारं जे अमृत तुम्ही म्हणता ते कशासारखं आहे? काचेच्या तुकड्यासारखं आहे. तुमच्याजवळ ते अमृत आजपर्यंत आहे. तुमचं कुणाचं दुःख दूर झालं त्या अमृतानं? नाही. त्यामुळे ते तुमचं तुमच्याकडेच ठेवा. म्हणून शुकदेवानी भागवत कथामृत द्यायला देवांना नकार दिला आणि ते कुणाला दिलं? राजा परीक्षितीला दिलं. कारण राजा परीक्षिती हाच त्याचा उत्तम अधिकारी आहे.
राजा परीक्षिती हा उत्तम अधिकारी आहे आणि उत्तम अधिकारी असल्यामुळं देव दुर्लभ असलेली भागवत कथामृत त्यांनी काय केलं, राजा परीक्षितीला दिलं. यानंतर एक संवाद येतो. तो संवाद आहे नारद आणि सनत कुमार यांचा. नारद शब्दाचा एक अर्थ आम्हाला माहिती आहे की कळ लावणारा. हा अर्थ पूर्णपणे चुकीचा आहे, म्हणजे 100% तो बरोबर नाही. नारद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान देणारा. हा नवा अर्थ डोक्यात आता बसवून घ्या. नारद म्हणजे कळ लावली, भांडणं लावली असं नाही. भगवंताच्या ज्या काही योजना असतात त्या योजना पूर्ण होण्यासाठी ते काम असतं, पण त्याच कामासाठी त्यांचा जन्म नाही, तर ते ज्ञान देणार आहेत. नारद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान देणारे. आता ह्या नारद मुनी एकदा फिरत फिरत बद्रिकाश्रमात आले आणि बद्रिकाश्रमात त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र 4, त्यांची नाव आहेत सनक, सनंदन, सनत आणि सनातन. सनक, सनंदन, सनत आणि सनातन. त्यांना एकत्रित नाव आहे सनत कुमार. ह्या चौघांना काय म्हणतात? सनत कुमार. हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत. आता नारदांची आणि या सनत कुमारांची गाठभेट झाली तेव्हा नारदांना त्यांनी विचारलं, सनत कुमाराने, कुठं धावत पळत कुठं चाललेला आहात? काय तुमची गडबड काय चालली? इतके तुम्ही अस्वस्थ का दिसता? असं विचारल्यानंतर नारदांनी सांगितलं की हे बघा, मी स्वर्ग लोकातून पृथ्वीवर आलो. मला असं कळलं, कानावर ऐकावर पृथ्वीची कीर्ती कानावर ऐकायला आली की पृथ्वी हे एक उत्तम ठिकाण आहे, म्हणून मी पृथ्वीवर भ्रमण करीत आलो. पण पृथ्वीवर मला काय दिसलं? मला कुठंही मनशांती मिळाली नाही. सगळे लोक पोटाच्या मागे लागलेले आहेत. जे काही शास्त्र शिकलेले आहेत ते शास्त्राची आणि वेदांची विक्री करायला लागलेले आहेत. सगळे धर्मक्षेत्र जे आहेत ती गुंड पुंड लोकांनी घेरलेली आहेत. तीर्थक्षेत्र, आश्रम ह्या दृष्ट लोकांनी घेरलेत. कोणी योगी सिद्ध पुरुष इथं दिसत नाहीत. म्हणजे आता जे चित्र दिसतंय तेच थोड्याफार फरकानं नारदांना त्यावेळी सुद्धा दिसलं. हे दिसल्यानंतर ते दुःखी झाले आणि आपण कुठं जावं म्हणून फिरत फिरत ते वृंदावनात यमुनेच्या काठावर आले. यमुनेच्या काठावर आल्यानंतर त्यांना एक स्त्री तिथं रडत बसलेली दिसली. आता ती का रडत होती? तर त्या स्त्रीनं जेव्हा नारदांना बघितलं तेव्हा तिला जरा हायसं वाटलं की हे साधू पुरुष दिसतात, तेव्हा हे माझं दुःख काय करतील? दूर करतील. यमुना नदीच्या काठावर ती स्त्री रडत बसली होती. ती रडण्याचं कारण काय होतं? तिचे 2 पुत्र वयोवृद्ध झाले होते. वयोवृद्ध 2 पुत्र मूर्छित अवस्थेत होते, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत, आणि त्या 2 पुत्रांना 2 मांडीवर घेऊन ती स्त्री रडत होती. आता त्याचा अर्थ असा सांगितलाय, ती यमुना नदीच्या काठावर बसलेली तरुण स्त्री म्हणजे भक्ती आहे आणि तिच्या मांडीवर बसलेले झोपलेले वयोवृद्ध झालेले आणि मूर्छित असलेले 2 पुरुष, त्यांचे नाव आहेत ज्ञान आणि वैराग्य. आणि ते मूर्छित पडलेत म्हणून ती काय करत होती? रडत होती. मग तिनं आपलं रडणं, आपलं दुःख नारदांना बोलवून सांगितलं. ती म्हणते भक्ती की द्रविड देशात माझा जन्म झाला, कर्नाटकात माझी वाढ झाली, महाराष्ट्रात मी आले, महाराष्ट्रात थोडी थोडी वाढ झाली, पण गुजरातेत गेल्यानंतर मी जीर्ण जर्जर क्षीण होऊन गेले. म्हणजे गुजरातेत भक्ती जीर्ण जर्जर वयोवृद्धच होऊन गेली. नंतर मी गुजरातमधून बाहेर पडले आणि फिरत फिरत वृंदावनात आले. वृंदावनात आल्यानंतर मला तारुण्य प्राप्त झालं, पण माझे हे पुत्र काय तरुणपणाला प्राप्त झाले नाहीत. ते वृद्धच राहिले. म्हणजे आई तरुण आणि पुत्र वृद्ध, आणि पुन्हा ते बेशुद्ध पडलेले. काहीही प्रयत्न करा आणि त्यांना तुम्ही जरा काय करा? उठवा. असं भक्तीनं कुणाला सांगितलं? नारदांना सांगितलं. नारदांनी आपला एक प्रयत्न म्हणून त्यांच्या कानामध्ये काही वेद मंत्र, काही गीतेचे श्लोक म्हणण्याचा प्रयत्न केला. पण एवढं करून सुद्धा त्याने थोडीशी मान वर उचलली आणि नंतर मान खाली टाकली. याचा अर्थ काय झाला की वेद मंत्र सांगून सुद्धा किंवा गीतेचा उपदेश करून सुद्धा, गीतेचे श्लोक त्यांच्या कानात सांगून सुद्धा ज्ञान आणि वैराग्यांना काही जाग आली नाही. नारद या गोष्टीनं दुःखी झाले. असं का घडलं? तर कलियुगाची सुरुवात झालेली होती आणि राजा परीक्षिताच्या समोर कलियुग होतं, पण त्या कलियुगाला न मारता त्यानं सोडून दिलं. त्यामुळे त्या कलियुगाच्या प्रभावामुळं वेदमंत्रातले श्लोक सांगून सुद्धा किंवा गीतेतले श्लोक सांगून सुद्धा वैराग्याला आणि ज्ञानाला जाग आली नाही. आता काय करावं अशा काळजीत नारद होते. लक्ष आहे सगळ्यांचं? आपण आता काय करावं अशा काळजीत नारद होते. आणि अशा काळजीत असताना, चिंता करत असताना तरी सुद्धा त्यांनी भक्तीला सांगितलं, आश्वासन दिलं की हे बघ भक्ती, तू काही रडू नको, दुःख करू नको, मी यावर तुला काहीतरी उपाय शोधून काढतो आणि या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात मी तुझी स्थापना करतो. तुझी म्हणजे कुणाची? भक्तीची स्थापना करतो.
असं म्हणून नारद दुःखी झाले की आता या ज्ञान आणि वैराग्यांना जाग करण्यासाठी काय करावं असा विचार करत असताना, अशा दुःखात असताना आकाशवाणी झाली. इसापनीतीतल्या गोष्टी लक्षात ठेवा. काय झाली? आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली म्हणा किंवा आतूनच त्यांना ते स्फुरण झालं. आत एक विचार आला, काय करा की हे बघा, दुःख करू नका, तुम्ही एक सत्कर्म करा. तुम्ही काय करा? सत्कर्म करा. पण कोणतं सत्कर्म करा याचं उत्तर काय त्या आकाशवाणीतून मिळालं नाही. आकाशवाणीतून असं सांगितलं की सत्कर्म कोणतं करायचं ते तुम्ही ऋषीमुनींना विचारा. मग नारदांनी अनेक ऋषीमुनींच्याकडे जाऊन सत्कर्म म्हणजे काय, कोणतं सत्कर्म करायचं हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण कुणाला त्याचं उत्तर आलं नाही. मग नारदांनी सनत कुमारांनाच विचारलं की तुम्ही तरी हे सत्कर्म कोणतं करायचं याचं उत्तर तुम्हाला माहीत असलं तर काय करा, आम्हाला सांगा. तेव्हा सनत कुमारांनी त्यांना उत्तर सांगितलं, सत्कर्म करा म्हणजे भागवताचा सप्ताह करा. कुणाला जाग करण्यासाठी? ज्ञान आणि वैराग्य यांना जाग करण्यासाठी तुम्ही काय करा? भागवत सप्ताह करा. ज्ञान आणि भागवताच्या श्रवणानं ज्ञान आणि वैराग्य हे जागे होतीलच. आणि कलियुग सुरू झाल्यामुळं कलियुगातले जे अनेक दोष आपल्याला लागतायत ते दोष सुद्धा काय होतील? नाहीसे होतील. भागवताच्या श्रवणानं ते सर्व दोष दूर होतील. मग लगेच नारद सनत कुमारांना म्हणाले, माझी एक शंका आहे. नारदांनी लगेच शंका विचारली. मी वेदातले श्लोक गीता पठन करून सांगितले, पण एवढं गीतेतले श्लोक सांगितले, वेदातले श्लोक सांगितले, तरी भक्ती ज्ञान वैराग्य हे काय जागे झाले नाही, त्यांना तारुण्य प्राप्त झालं नाही. मग भागवत कथा ऐकून कसं काय त्यांना तारुण्य प्राप्त होईल? तुम्हाला काय कुणाला शंका आली नाही, पण कुणाला शंका आली? नारदांना शंका आली. म्हणजे ते तुमच्या आमच्या मनातलीच शंका त्यांनी विचारली. नारद म्हणतात की मी वेदातले श्लोक म्हटले, गीतेतले श्लोक म्हटले, पण ज्ञान आणि वैराग्य काही जागं झालं नाही. पण तुम्ही म्हणता भागवताच्या श्रवणानं भक्ती ज्ञान वैराग्य काय होतील? जागे होतील, त्यांना तारुण्य प्राप्त होईल. हे कसं काय? त्याचं उत्तर सांगताना सनत कुमार म्हणतात, हे जे श्रीमद भागवतातली कथा आहे ही वेद उपनिषदांच्या हे वेद आणि उपनिषदातलं सार आहे. भागवताची कथा हे वेद आणि उपनिषदातलं काय आहे? सार आहे. म्हणजे जे वेदात आणि शास्त्रात सांगितलंय ते सगळं सार आम्ही कशामध्ये आणलंय? भागवतामध्ये आणलेलं आहे. आणि याला दृष्टांत देताना भागवतकार असं सांगतात, आंब्याचं झाड असतं, त्या आंब्याच्या झाडात आंब्याचा रस असतो, पण आंब्याच्या झाडाच्या सगळ्या पाना फांदीमध्ये त्या बुंद्यामध्ये सगळीकडे आंब्याचा रस असतो, पण आपल्याला खायला कशातून मिळतो? फळातून मिळतो. आंब्याच्या झाडात सगळा रस आहे, पण आम्हाला खायला कशातून मिळतो? आंबा या फळातून मिळतो. कळला दृष्टांत? आंब्याच्या झाडात संपूर्ण रस आहे, पण आम्हाला जर तो रस चाखायचा असेल तर तो चाखायला कशातून मिळतो? आंबा या फळातून मिळतो. तसं भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ आहे. भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ आहे. त्यामुळे त्या वेदांमध्ये जे सगळं ज्ञान सांगितलंय त्या सगळ्याचा रस कशामध्ये आहे? या भागवत रूपी फळामध्ये आहे. त्याला एक दुसरा दृष्टांत दिलाय. आपण तुपाचा दिवा लावतो, तूप कशातून येतं? काय आता उत्तर याची अवघड आहे? बोला की. तूप कशातून मिळतं? तूप कशातून मिळतं? बोला की मोठ्यानं जरा. दुधातून मिळतं. मग दुधात दिवा लावायला काय अडचण आहे? जर दुधामध्ये तूप आहे तर दुधात दिवा लावायला काय अडचण आहे? दुधात दिवा लावता येत नाही. पण दुधावर प्रक्रिया करून तूप बाजूला काढलं की त्यात मात्र काय होतो? दिवा लागतो. अगदी तसंच आहे. सगळ्या वेदशास्त्रांमध्ये जे ज्ञान आहे त्याचा सगळं सार सर्वस्व म्हणजे दुधातून जसं आपण तूप काढतो तसं सगळं सार या कुठल्या ग्रंथात काढले? भागवत या ग्रंथामध्ये काढलेलं आहे. साखर कशाची बनते? उसाच्या रसापासून बनते. मग चहा कधी आपण उसाचा रस घालून केलाय का? नाही केला. मग काय केलं? उसाचा रस जरी उसाच्या सर्वांगात असला तरी तो कशात आणला? साखरेत आणला. आणि ते साखर घालून आपण काय केला? चहा तयार केला. म्हणजे आता कळले 3 दृष्टांत. हे माझे नाहीत, हे भागवतानंच सांगितलेत. तसं वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं भागवत हे काय आहे? फळ आहे. आणि या फळामध्ये रसच रस आहे. ह्याच्यात काही चोथा साल बिल काही नाही, सगळा रस भरलेला आहे त्याचं वर्ण. आणि त्यामुळं काय म्हणतात की भक्ती ज्ञान वैराग्य स्थापन करण्यासाठी, भक्ती ज्ञान वैराग्य यांना जाग करण्यासाठी या भागवताची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून मी हे सांगितलेलं आहे असं ते म्हणतात. कळली शंका? कळली? पुढचं
नारद म्हणाले, मग आता आपण काय करूया, भक्ती ज्ञान वैराग्य यांना जाग करण्यासाठी किंवा त्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी मी भागवत कथा करतो. त्याचा श्लोक आहे, ज्ञान यज्ञ करिष्यामी शुकशास्त्र कथोज्वलम भक्ती ज्ञान विरागानाम स्थापनार्थम प्रयत्नता. मी आता काय करतो, भक्ती ज्ञान वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी किंवा यांना तारुण्य प्राप्त व्हावं म्हणून मी काय करतो, भागवत सप्ताह करतो, भागवत कथा करतो. मग सनकादिकांनी सांगितलं की हा कुठं करायचा, हरिद्वारला गंगा नदीच्या काठावर आनंद नावाचा घाट आहे, ते एक उत्तम ठिकाण आहे, तिथं तुम्ही काय करा, भागवत सप्ताह करा. असं सांगितल्यानंतर नारद मुनी आणि ते सनत कुमार हे सगळेजण मिळून त्या आनंद घाटावर आले. आणि तिथं आनंद घाटावर आल्यानंतर हे आजूबाजूच्या लोकांना कळलं. तेव्हा तिथले अनेक भक्त, रसिक, ऋषीमुनी, उपनिषद, पुराण, 6 शास्त्र ही सगळीजण हे भागवत पुराण ऐकायला तिथं त्या आनंद नावाच्या घाटावर आले. तिथं आल्यानंतर सनत कुमारांनी पहिल्यांदा सगळ्यांना भागवताचं महात्म्य सांगितलं. भागवताला दुसरं नाव आहे शुकशास्त्र. शुकशास्त्र शुकाने सांगितलेलं म्हणून शुकशास्त्र, त्यालाच म्हणायचं भागवत. आता मी तुम्हाला भागवताचं महात्म्य सांगायला लागलो. का सांगण्याचा उद्देश आहे, एवढं महत्त्व कळलं तर उद्यापासून वेळेवर याल म्हणून. जसं ऑक्सिजनचं महत्त्व कळलं की झाडं सांभाळली जातात, तसं भागवताचं महत्त्व कळलं की उद्या आपण सगळेजण वेळेवर याल आणि ह्या भागवत कथेत रस घ्याल. म्हणून आता काय सांगायचं चाललंय, भागवताचं महात्म्य सांगायचं चाललंय. तसंच भागवताचं महात्म्य सनकादिकांनी काय केलं, जमलेल्या सगळ्यांना सांगितलं. आता ते असं म्हणतात की या भागवत कथेचं जर नित्य सेवन केलं तर आपल्या हृदयात भगवान श्रीकृष्ण किंवा श्री हरी विराजमान होतात. अनेक जन्माचं पाप निघून जातं. राजसूय किंवा अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य सुद्धा या भागवत कथा श्रवणानं मिळतं. फक्त एक सांगितलंय, व्रत सांगितलं. ही भागवत कथा कशी ऐकावी, तर सत्य आणि ब्रह्मचर्याचं पालन करून ऐकावी. सप्ताहामध्ये या 7 दिवसामध्ये सत्याचं आचरण करावं आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. ही अट 7 दिवसाचीच का घातली, तर भागवतकारांना माहिती आहे आता कलियुग आलंय आणि या कलियुगात वर्षानुवर्षे याचं आचरण करणं काही यांना शक्य होणार नाही. म्हणून निदान 7 दिवसात तरी सत्याचं आचरण करावं आणि ब्रह्मचर्याचं पालन करून कथा ऐकावी. खरं तर नेहमीच ऐकावी, पण नेहमी ऐकायचं असलं तर ह्या दोन्हींचं काय आचरण आपल्याकडून काय झालं पाहिजे, घडलं पाहिजे. ते तसं कलियुगात घडणार नाही असं त्यांना सुद्धा कळलं. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्याचं काय करा, 7 दिवस तरी याचं पालन करून भागवत कथा ऐका. आता शौनक ऋषी मध्ये प्रश्न विचारला, सूत मुनी, मोक्षासाठी ज्ञान हे साधन आहे, मग मोक्षासाठी ज्ञानाचं साधन असताना तुम्ही भागवत पुराणाची एवढी प्रसिद्धी कशाला करायला लागलाय, भागवताचं महात्म्य एवढं का सांगताय, असा त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे भागवताचं श्रवण करा असं तुम्ही का सांगायला लागलाय. तर त्याचं उत्तर देताना म्हणतात, मग अशी त्याने जो उल्लेख केला की भगवान श्रीकृष्ण निजधामाला जायला निघाले, तेव्हा श्रीकृष्ण निजधामाला जाताना उद्धव त्यांचा आवडता शिष्य उद्धवानी प्रश्न विचारला की तुम्ही निजधामाला जाणार, तुम्ही निजधामाला गेल्यानंतर आम्ही काय करावं ते तुम्ही आम्हाला सांगा. कलियुगात या सर्व जीवांच्या, इथं जे पृथ्वीवर जे जीव आहेत या सगळ्या जीवांच्या कल्याणाचं, उद्धाराचं साधन काय. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचं उत्तर देताना सांगितलं की मी निजधामाला जाईन म्हणजे काय करीन, तर मी भागवतामध्ये शब्दरूपानं समाविष्ट होऊन राहील. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचे 4 अर्थ आहेत. त्यातला पहिला अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचा पहिला अर्थ ते आपल्या ब्रह्मस्वरूपात स्थित झाले. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचा दुसरा अर्थ ते द्वारकेत नित्यत्वानं राहिले, कारण द्वारकेची निर्मिती कोणी केली होती, त्याने केली होती. द्वारकेत नित्यत्वानं राहिले. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचा तिसरा अर्थ ते द्वारकेतून जे निघाले ते सरळ येऊन पंढरपुरात उभा राहिले. आणि भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचा चौथा अर्थ ते भागवतात आपलं तेज प्रविष्ट करून राहिले. म्हणून भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. काय म्हटलं कळलं, भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. जसं ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आहे, गाथा ही तुकाराम महाराजांची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणजे गाथेच्या रूपात कोण आहेत, तुकाराम महाराजच आहेत. तसं भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर कुठल्या रूपात आहेत, एक भगवद्गीतेच्या रूपात आहेत आणि भागवताच्या रूपात आहेत. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपलं स्वतःचं तेज प्रविष्ट केलं म्हणून ते भागवतात शब्दरूपानं राहिले. म्हणून भागवताचं श्रवण करणं म्हणजे कुणाच्या सत्संगात राहणं, भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर
राहणं श्रीकृष्णांच्या जवळ राहण्यासारखं आहे. तेनेयम वाङ्मयम मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. भागवत ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. या भागवत ग्रंथाचं दर्शन, भागवत ग्रंथाचं श्रवण, भागवत ग्रंथाचं पठन हे माणसाचं अनंत जन्मीचं पाप नाहीसं करणारं आहे. म्हणून भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणून हा सगळा विधी काय केलाय सांगितलेला आहे. भगवंताच्या मायापाशातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं, ज्याच्यात भगवंत आहेत त्या भागवताचं काय श्रवण करायचं. आणि हे स्वतः भगवंतांनी सांगितलंय म्हणूनच त्याला भागवत हे नाव पडलं. भागवत का म्हणतात, भगवंतांनी सांगितलं म्हणून भागवत. आता सूत म्हणतात पुढं काय झालं हे एवढं सांगितल्यानंतर सूत आणि शौनक यांचा एक संवाद आहे. सूत म्हणतात की यावेळी एक आश्चर्य घडलं. ही भागवत कथा सुरू झाली, सगळेजण जमलेत, भागवत कथा सुरू झाली, तेव्हा तिथं भक्ती आपल्या 2 पुत्रांना घेऊन आली. आणि 2 पुत्रांना घेऊन आल्यानंतर भक्तीनं विचारलं की मी कुठं राहू ते तुम्ही मला सांगा. सनत कुमारांना विचारलं. तेव्हा सनत कुमारांनी सांगितलं की जे वैष्णव आहेत त्या विष्णू भक्तांच्या वैष्णवांच्या हृदयात तू काय कर, राहा. कारण नारदानीच अभिवचन दिलं होतं, मी तुला काय करीन, प्रत्येकाच्या हृदयात स्थापित करीन. यानंतर नारदांनी सनत कुमारांना पुढचा एक प्रश्न विचारला. हे का सांगायला लागलो, हे संवादात्मक आहेत. त्यामुळे प्रश्न काय विचारला, उत्तर काय दिलं, प्रश्न काय विचारला, उत्तर काय दिलं, अशा स्वरूपात भागवत आहे. नारदांनी सनत कुमारांना विचारलं, मुनिवर या भागवत कथेचं महत्त्व तुम्ही आता मगापासून तुम्ही मला सांगितलं. या भागवत कथेचा उपयोग होऊन कुणाचं कल्याण झालं ते तरी मला जरा सांगा. ही भागवत कथा ऐकून कोण कोण पवित्र झालं ते मला तुम्ही काय करा, सांगा. म्हणजे एखादं उदाहरण समोर असलं की आम्हाला त्या वाटेवरून काय होईल, चालता येईल. तेव्हा सनत कुमार म्हणाले, ही भागवत कथा पाप्यातला पापी माणूस ऐकू शकतो, दुराचरणात असलेला, कपटी असलेला, कामातूर असलेला, दुसऱ्यांना त्रास देणारा, मत्सर करणारा, व्यभिचारी असा कितीही खालच्या दर्जाचा असला तरी त्यानं हे ऐकलं तरी तो काय होतो, पापातून मुक्त होतो. हे भागवताचं महत्त्व आहे. आणि हे भागवताचं महत्त्व सांगण्यासाठी एक गोकर्ण महात्म्य नावाची एक कथा भागवतात आलेली आहे. ही कथा सांगतात. कथा अशी आहे, तुंगभद्रा नावाची एक नदी आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. नाव काय, आत्मदेव. तुंगभद्रा नदीच्या काठावर आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो धनवान होता, वेदांचा जाणकार होता, पौरोहित्य करणारा होता. धनवान होता म्हणजे श्रीमंत होता. आणि त्याची जी पत्नी आहे त्याचं नाव होतं धुंदली. आता जोडी समोर तयार झाली. अशा अनेक जोड्या नंतर येणार ना ऐकायला. पहिली सुरुवातीची जोडी आहे आत्मदेव नावाचा ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीचं नाव काय आहे, धुंदली. आता आत्मदेव ब्राह्मण हा पौरोहित्य करणारा, वेद उपनिषदांचा अभ्यास असलेला धनवान होता, ज्ञानी होता. पण त्याची जी पत्नी होती धुंदली, ही मात्र कुतर्क करणारी, अपशब्द बोलणारी, निंदा करणारी, क्रूर स्वभावाची, भांडखोर अशा स्वरूपाची होती. आणि हे जोडपं जरी धन असलं, श्रीमंत असलं तरी सुखात नव्हतं. त्यांची एक अडचण होती. त्यांची अडचण काय होती, इतकी वर्ष त्यांच्या लग्नाला झाली पण त्यांना अद्याप मूलबाळ झालेलं नव्हतं. म्हणून पोटी मूल नाही, पोटी संतान नाही, म्हणून आत्मदेव नावाचा ब्राह्मण दुःखी झालेला होता. आता ह्या दुःखाचं कारण सांगताना ते सांगतात, ह्या दुःखामुळे ते बाहेर पडतात. म्हणजे घरातून आपल्याला मूल नाही याचं त्यांना दुःख होतं. आणि मूल नाही म्हणून एकदा ते घरातून बाहेर पडून गावाच्या बाहेर चालत निघतात. चालत जात असताना गावाच्या बाहेर थोडं अंतर चालत गेल्यावर एका तळ्याच्या काठावर अगदी दुःखी अंतकरणानं ते आत्मदेव नावाचा ब्राह्मण बसला. आणि बसल्यानंतर थोड्या वेळात एक योगी संन्यासी तिथून जात होते. त्यांनी या आत्मदेव ब्राह्मणाला बघितलं आणि ते त्याच्याजवळ आले आणि त्याच्या दुःखाचं कारण विचारलं. हे दुःखाचं कारण सांगताना आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणतो, इतकी वर्ष झाली पण पोटी संतान नाही, ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की माझ्या गोठ्यात गाय आहे पण तिलाही वासरू झालेलं नाही. आणि दारात लावलेली अंगणात जी फळ झाडं आहेत त्यांना सुद्धा फळं येत नाही. म्हणजे तिन्ही ठिकाणी अशा अडचणी आहेत. मला पुत्र नाही, गाईला वासरू नाही आणि झाडांना फळं येत नाहीत. असं सांगितल्यानंतर तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या योगी संन्याशाला म्हणाला की तुम्ही काहीतरी करा आणि मला एका पुत्रप्राप्ती होईल असं काहीतरी सांगा, असा काहीतरी मला आशीर्वाद द्या. त्या योगी संन्याशानं थोडासा विचार केला, त्याच्या प्रारब्धात पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या 7 जन्मात तुला पुत्रप्राप्तीचा योग नाही. आत्ताच काय
इथून पुढच्या 7 जन्मात सुद्धा तुला मूल होण्याची शक्यता नाही. आता तुला जास्तच दुःख झालं. तो हट्टालाच पेटला, म्हणाला काय वाटेल ते करा, तुम्ही ज्ञानी आहात, योगी आहात, संन्यासी आहात, तुम्ही दिलेला आशीर्वाद वाया जाणार नाही, तेव्हा माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करा. तेव्हा त्या संन्याशांनी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ती समजूत अशी होती, ते संन्यासी म्हणाले, हे बघ संन्याशातच खरं सुख आहे, कशाला ह्या पोराबाळांच्या गडबडीत पडतोस. ज्यांना मुलं आहेत त्यांचं कुणाचं चांगलं झालंय असं एक उदाहरण मला सांग. ज्यांनी पुत्रप्राप्तीचा हव्यास धरला, 1 पुत्र 2 पुत्र 3 पुत्र झाले, त्यांचं कुणाचं कल्याण झालंय आणि पुत्रामुळे ते कोण सुखात आहेत असं एक उदाहरण तू तरी मला सांग. आता काय कळलं तुम्हाला सांगितलं. म्हणजे पुत्रामुळं कुणाचं भलं झालंय, तेव्हा तू पुत्रप्राप्तीच्या नादाला लागू नकोस. आई वडील 4 पोरांना जन्म देतात, पण 4 पोरं मिळून आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत. त्यामुळे आत्ताच्या कलियुगात वृद्धाश्रम काढावे लागले आणि तिथं त्यांची रवानगी करावी लागली. बरोबर कळलं. हे मी माझ्या मनाचं पुढं वाढवलंय. हे काय भागवतात नाही, हे आत्ताच्या ह्याच्याशी आणून जोडलं. म्हणजे 4 मुलं असून आई वडिलांना आई वडील 4घांचं पालन पोषण करतात, पण 4घं मिळून आई वडिलांना सांभाळत नाहीत. आणि कशाला पुत्राचा हट्ट धरून बसलास, तेव्हा तू हा हट्ट सोड. त्यापेक्षा माझ्यासारखा संन्यास घे, संन्यासात सुख आहे. पण आत्मदेव काय ऐकायला तयार नाही. काहीही करा, पण मला काय पाहिजे, मुलगा व्हायला पाहिजे. संन्याशानं आपल्या पिशवीतून एक फळ काढलं आणि त्याला दिलं आणि त्याला सांगितलं की हे फळ तू तुझ्या पत्नीला दे आणि काही व्रताचं पालन करायला सांग. सत्याचं 1 वर्षभर सत्याचं पालन कर, पावित्र्य, दया, दान, एका वेळेला जेवणं, एकभुक्त राहणं, असं काही व्रत करायला सांगितलं आणि हे फळ खायला सांगितलं. एक सुपुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल असं म्हणून ते फळ दिलं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण ते फळ घेतलं, घरी आला आणि आपल्या पत्नीला त्यानं ते फळ दिलं आणि त्यानं सांगितलं, संन्याशानं जे जे काही सांगितलंय ते. पण पत्नी मगाशी मी सांगितलं कुतर्क करणारी होती, भांडखोर होती, शंका घेणारी होती, भांडण उकरून काढणारी होती. तिच्या मनात अनेक कुतर्क आले. समजा हे फळ मी खाल्लं, मी गर्भवती झाले तर त्या बाळाचं ओझं कोणी सहन करायचं, प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या वेदना कोणी सहन करायच्या, प्रसूती व्हायच्या अगोदर शेजारच्या कोणी राष्ट्रानं जर आमच्या गावावर हल्ला केला तर पळून जाताना मला काय होईल, अडचण येईल, मला पळून जाता येणार नाही पोट मोठं झाल्यामुळं, त्यापेक्षा मी काय हे फळ खाणार नाही. मग आता फळ खाणार नाही असं चाललेलं होतं. तोपर्यंत तिची एक शेजारच्या गावात असलेली बहीण तिथं आली. हे काय आत्ताच्याच मालिकेत आहे असं नाही, ते त्यावेळेपासून चालू आहे. ती बहीण आली आणि त्या बहिणीला तिनं आपलं हे सांगितलं, हे काय काय नवरा कुठनं फळ घेऊन आलाय वगैरे सांगितलं. आणि मला पुत्र, हे फळ खाल्ल्यानं मी जर गर्भवती राहिले तर मला गर्भारपणामध्ये जो काही त्रास होईल तो काय मला सहन होणार नाही आणि हे काय मी स्वीकारणार नाही. तेव्हा ती बहीण म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, मी आत्ताच नुकतीच 1-2 महिन्याची गर्भवती आहे असं मला कळलंय, तेव्हा माझी 2-4 आहेतच, मला आता हे नकोच आहे. तू काय कर, तू काय गर्भवती होऊ नकोस, हे फळ तू खाऊ नकोस, मी तुला माझं बाळ मी तुला देते आणि त्या बदल्यात तू माझ्या नवऱ्याला काहीतरी पैसे देऊन टाक, म्हणजे तो काय ह्याच्याबद्दल विचारपूस करणार नाही असं तिने सांगितलं. दोघी बहिणीच होत्या, एका खोलीत बोलत बसल्या, दोघींचं हे सगळं ठरलं. आणि मग या फळाचं काय करायचं, ती म्हणाली तू फळ खाल्लंस असं सांग आणि ते फळ गाईला टाक. आता झालं, तिनं ते फळ गाईला टाकलं आणि ठरल्याप्रमाणे तिनं सोंग घेतलं. बहिणीचं मूल मिळणार आहे म्हटल्यानंतर ती चिंध्या बांधून तिनं आपण गर्भवती असल्याचं सोंग घेतलं आणि बहिणीची डिलिव्हरी झाल्यानंतर तिनं त्या मुलाला आणून इकडं दिलं आणि तिनं आपलं सोंग सोडलं आणि आत्मदेव नावाच्या आपल्या नवऱ्याला तिनं सांगितलं की हे बघा मला पुत्र झाला. मग लगेच आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला आपल्याला मुलगा झाल्याचा. आपण जसे पेढे वाटतो तसा त्यानं आनंद साजरा केला, त्यानंही आनंद साजरा केला, त्याला बरं वाटलं. आता हे काय सगळं पाठीमागच्या खटाटोप आहेत ते काय आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला माहीत नव्हतं काय काय घडलं हे. मग बाळाला दूध पाजायला पाहिजे, मग ती आली, बहीण आली, काहीतरी निमित्त काढून ती चितं 4-6 महिने तिच्याबरोबर राहू लागली. नंतर 2-4 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर गायीनं एका बाळाला जन्म दिला. ज्या बाळाला जन्म दिला त्याचे कान गायीच्या कानासारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आता 2 झाले. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याची पत्नी धुंदली, ह्यांना त्याच्या बहिणीनं दिलेलं मूल त्याचं नाव ठेवलं त्यानं धुंदलीनं, आपला मुलगा म्हणून नाव ठेवलं धुंदुकारी. हा धुंदुकारी व्यसनी, व्यभिचारी, वाईट वृत्तीचा, चोरी करणारा, म्हणजे जेवढे काही दुर्गुण आहेत तेवढे सगळे ह्या कुणाकडे होते, धुंदुकारीकडे होते. आणि हा जो गोकर्ण आहे तो गोकर्ण मात्र ज्ञानी, विरक्त, सज्जन, सत्वगुणी असा हा गोकर्ण होता.
आता हा जो मुलगा आहे धुंदुकारी, ह्या धुंदुकारीचं वर्तन बघून त्यानं म्हणजे आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला त्रास व्हायला लागला. म्हणजे गोकर्ण ज्ञानी पंडित झाला, पण धुंदुकारी दृष्ट व्यभिचारी पाप कर्म करणारा झाला. त्यामुळं आणि त्यानं आपल्या वडिलांची म्हणजे आत्मदेवाची जी काही संपत्ती होती, धन होतं, ते सगळं उधळून लावलं. आत्मदेवाला दुःख झालं. संन्याशाचं बोलणं आठवलं. कुणा पुत्र होऊन कुणाला सुख मिळालंय, तो दुःखी झाला. मग गोकर्णानं आपल्या वडिलांचं जरा सांत्वन केलं. ते वडिलांना म्हणाले, हे बघा, तुम्ही आता काय करा, वैराग्य धारण करा. तुम्हाला आता पुत्र पाहिजे होता, तो पुत्र झालाय, तो काही तुमच्या मनासारखा झालेला नाही. पण हा जो हे आहे कोण, गोकर्ण, हा पंडित आणि ज्ञानी होता. त्यानं त्यांची समजूत काढली. तुम्ही आता वैराग्य धारण करा. थोडक्यात तुम्ही आता संसारातून बाहेर पडा आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारा. वानप्रस्थाश्रम स्वीकारणं म्हणजे वनात जाऊन ईश्वराचं चिंतन करणं. तुम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारा. या संसारात काही सुख नाही, तेव्हा तुम्ही याच्यातून बाहेर पडा. आपल्या गोकर्ण नावाच्या मुलानं सांगितलेली ही गोष्ट त्यांनी आत्मदेवानं ऐकली आणि ते घर सोडून बाहेर पडले. वनात जाऊन त्यांनी भागवताच्या दशमस्कंदाचं चिंतन केलं आणि ते मुक्त झाले. आता घरी कोण राहिलं? धुंदुकारी आणि त्याची आई. आता हा धुंदुकारी वाईट वर्तन करणारा होता. वडिलांचं धन सगळं संपवलेलं होतं. त्यानं 5 व्यभिचारी स्त्रियांना आपल्या घरात आणून ठेवलं. आता त्याचा लक्षार्थ असा आहे, त्या व्यभिचारी स्त्रिया म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांच्या मध्ये तो काय होऊन गेला, बुडून गेला. पण कथेत काय सांगितलंय, त्यानं 5 व्यभिचारी स्त्रियांना घरी आणून ठेवलं आणि त्यांच्या सुखासाठी, त्यांना खुश ठेवण्यासाठी तो चोऱ्या माऱ्या करायला लागला. मग एक दिवस त्या 5 स्त्रियांनी विचार केला की हा आमच्यासाठी चोऱ्या करून धनधान्य चोरून आणील, पण या राजाच्या शिपायाने जर आम्हाला पकडलं तर ह्याला पकडलं तर ह्याच्याबरोबर आमची रवानगी कुठं होईल, तुरुंगात होईल, आम्हालाही शिक्षा होईल. म्हणून त्या 5 स्त्रियांनी ठरवलं की ह्याचा आपण बिमोड करायचा, म्हणजे याला मारून टाकायचं. मग एका रात्री तो आल्यानंतर तो पिऊन झोपलेला होता. त्या 5 स्त्रियांनी त्याच क्वाटला त्याला बांधून घातलं आणि त्याच्या शरीरावर जळते निखारे ठेवले आणि त्याला मारलं. भागवतातलंच वर्णन आहे. जळते निखारे त्याच्या अंगावर ठेवले आणि त्याला मारलं. अशा प्रकारे त्याचा मृत्यू झाल्यामुळं त्याला प्रेत योनी प्राप्त झाली. दरम्यानच्या काळात गोकर्ण हा त्याचा जो भाऊ आहे तो तीर्थयात्रेला गेला होता. तीर्थयात्रेच्या ठिकाणी त्याला कळलं की आपल्या भावाचा मृत्यू झालाय, म्हणून त्यानं गया या ठिकाणी आपल्या भावाच्या नावानं श्राद्ध केलं आणि ती तीर्थयात्रा पूर्ण करून गोकर्ण आपल्या गावी परत आला. गावी परत आल्यानंतर आपला भाऊ मृत्युमुखी पडला हे त्याला कळलं होतं. त्याच्याबद्दल श्राद्ध केले म्हणून तो निवांत होता. पण घरी आल्यानंतर जेव्हा तो आपल्या घरी झोपला तेव्हा रात्रीच्या वेळी त्याला चित्रविचित्र आवाज यायला लागले, चित्रविचित्र आकृती दिसायला लागल्या आणि त्यामुळं त्यानं धाडस करून विचारलं की तू कोण आहेस. तेव्हा त्यानं सांगितलं की मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे आणि मला प्रेत योनी प्राप्त झालेली आहे. तेव्हा तू माझा भाऊ आहेस, तू मला या प्रेत योनीतून मुक्त कर, या प्रेत योनीतून माझी काय कर, सुटका कर. मग या प्रेत योनीतून बाहेर पडण्यासाठी तो म्हणाला मी श्राद्ध केलंय, पण माझं पापच एवढं आहे की ते कुठं एकच श्राद्ध करून जाणार नाही, एवढं पाप वाढलंय. त्यामुळे मला प्रेत योनीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी कर. मग त्या गोकर्णानं आजूबाजूच्या लोकांना काही विचारलं, पण त्यांना काय करावं हे कळलं नाही. मग त्या गावातले लोक सूर्याचे भक्त होते, सूर्याची उपासना करणारे, म्हणून त्यांनी सूर्यदेवांना विचारलं की अशा अशा प्रेत योनीत अडकलेल्या आमच्या भावाला मुक्त करण्यासाठी काय करावं. तेव्हा सूर्यदेवाने त्यांना सल्ला दिला की तुम्ही भागवताचा सप्ताह करा, भागवताचा सप्ताह करा असं सांगितल्याबरोबर गोकर्णाने लगेच तयारी केली. आपल्या गावातल्या माणसांना बोलवलं आणि भागवत सप्ताहाचं आयोजन केलं. जिथं भागवत कथा सुरू होती त्या ठिकाणी एक वेळूचं म्हणजे आपला काय म्हणतात, एळकाट आपण म्हणतो, वेळू एक तिथं पडलेला होता. आता भागवत कथा ऐकायला लोक आले, खुर्चीवर बसले, कोण खाली बसले, म्हणजे त्यावेळी खुर्च्या नव्हत्या, खालीच बसले सगळे, बसले लोक. आता हा प्रेत योनीत असलेला धुंदुकारी येणार कुठं आणि बसणार. तो वायू रूपानं होता. कुठल्या रूपात होता? वायू रूपात. तो वायू रूपात असलेला धुंदुकारी त्या वेळूचा तुकडा जो पडलेला होता त्याच्यात येऊन बसला. पहिल्या दिवशीची कथा झाली आणि त्या वेळूला 7-8 गाठी होत्या. त्यातली पहिल्या दिवशीची कथा झाल्यानंतर एक गाठ फुटली, दुसऱ्या दिवशीची कथा झाल्यानंतर दुसरी गाठ फुटली, तिसऱ्या दिवशीची कथा झाल्यानंतर तिसरी गाठ फुटली आणि 7व्या दिवशी 7ही गाठी फुटून त्यातून एक दिव्य देहधारी पुरुष बाहेर पडला. आता तो कोण होता? धुंदुकारी होता. म्हणजे 7 दिवसाची भागवत कथा ऐकून
तो त्याची प्रेत योनीतून काय झाली, सुटका झाली, त्याला दिव्य देह प्राप्त झाला. आणि भागवतकार असं लिहितात की हरिदूत त्याला न्यायला विमान घेऊन आले आणि हरिदूत विमान घेऊन आल्यानंतर त्यांनी एकट्या धुंदुकारीलाच त्या विमानात घेतलं आणि ते जायला निघाले. तेव्हा गोकर्णाने त्यांना प्रश्न विचारला. आम्ही एवढ्या सगळ्या मी कथा सांगितली, गावातले सगळे लोक ऐकायला आले, त्याच्यात हा धुंदुकारी आला होता, तुम्ही एकट्या धुंदुकारीलाच का घेऊन चाललाय? एवढ्या जणांनी कथा ऐकली, फक्त धुंदुकारीलाच का नेता? हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. केवळ धुंदुकारीलाच का नेता असं विचारलं. त्यावर त्या हरिदूताने उत्तर दिलं, प्रेत योनीतून बाहेर पडावं या तीव्र योजनेतून, या तीव्र इच्छेतून, किंवा आपल्यावरचं पाप नाहीस व्हावं आणि आपण पवित्र पावन व्हावं या इच्छेनं त्या धुंदुकारीनं, प्रेत योनीत असलेल्या धुंदुकारीनं जीवाचा कान करून भागवत ऐकलं. शरीराचा कान करून, जीवाचा कान करून हे भागवत ऐकलं. म्हणजे नुसतंच या कानानं ऐकलं आणि ह्या कानानं सोडून दिलं नाही, तर त्यानं मनापासून ऐकलं. जे ऐकलं त्याचं मनन केलं, त्याचंच निधिध्यासन त्या 7 दिवसात त्यानं केलं. त्यामुळं या विमानातून जायला तोच एक अधिकारी आहे, म्हणून मी त्याला काय केलं, घेऊन जातो. मग आता हे बाकीच्या सगळ्यांना असं मिळायचं असेल तर काय करायला पाहिजे? पुन्हा आणि एकदा भागवत सप्ताह करा. आणि मग गोकर्णाने पुन्हा एकदा काय केलं, भागवत सप्ताहाचं आयोजन केलं. आणि भागवत सप्ताहाचं आयोजन दुसऱ्यांदा केल्यानंतर सर्वांना नेण्यासाठी विमान आलं आणि सगळ्यांना घेऊन गोलोकात गेले. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय? हे भागवताचं हे काय आहे, महात्म्य आहे. आणि भागवत ऐकावं कसं हे एक सांगितलं. मला ह्यातलं माहीत आहे बरंचसं असं म्हणून ऐकलं तर ह्याचा लाभ मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय माहीत नाही हे समजूनच, आपण या बाबतीत अज्ञानी आहोत हे समजूनच थोडंसं काय करावं, ऐकावं. बऱ्याच वेळा प्रवचन कीर्तन कोणासाठी असतं? जे अज्ञानी आहेत, ज्यांना काहीच कळत नाही, त्यांच्यासाठी त्या प्रवचन कीर्तनाचा काही उपयोग नाही. जे ज्ञानी आहेत त्यांना त्या प्रवचन कीर्तनाची काही गरज नाही. पण ज्यांना थोडं कळालंय आणि थोडं कळालेलं नाही असं ज्यांना वाटतं, म्हणजे आपल्या अज्ञानाची जाणीव ज्यांना झालेली आहे, त्यांच्यासाठी ही कथा, कीर्तन, प्रवचन यांचा काय होतो, उपयोग होतो. म्हणून ते ज्या तीव्रतेनं आपण ऐकू, ज्या तीव्रतेनं ऐकू, त्या तीव्रतेनं ऐकलं तर त्याच्यातून काय होते, आपली सुटका होते. एक कथा आहे. एकदा पेशव्यांच्या दरबारात नाना फडणवीस नावाचे एक हुशार, चतुर, मुत्सद्दी राहत होते त्यांच्या दरबारात, पेशव्यांच्या. आणि एकदा एक मूर्तिकार तिथं आला आणि तो मूर्तिकार आला आणि त्यानं 3 मूर्ती करून आणल्या होत्या. त्या 3 मूर्ती समोर ठेवल्या आणि त्यानं सांगितलं की यातली सर्वात उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे ते तुम्ही आम्हाला काय करा, सांगा. आता हे ओळखायचं कसं? पेशव्यांच्या दरबारात अनेक लोक होते, पण हे कोण ओळखणार? तेव्हा पेशव्यांनी कुणाला सांगितलं? नाना फडणवीसांना सांगितलं की तुम्ही काय करा, यातली सुंदर मूर्ती कुठली आहे ती शोधा. मग त्यांनी त्या मूर्तींचं सगळ्या निरीक्षण केलं. सगळ्या मूर्ती एकसारख्या होत्या. सगळ्या मूर्ती एकसारख्या आहेत तर त्यातली चांगली शोधायची कशी? मग त्यांनी एक काडी घेतली. ती काडी एका मूर्तीच्या कानातून घातल्याबरोबर ती दुसऱ्या कानातनं काय झाली, बाहेर आली. त्याने तीच काडी बाहेर काढली, दुसरी मूर्ती होती त्याच्या कानात घातली. त्या दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातल्यानंतर ती कानातून आत गेली आणि तोंडातून बाहेर आली. आणि तिसरी जी मूर्ती होती ती तिसऱ्या मूर्तीच्या कानात ती काडी घातल्यानंतर ती कानातून आत गेली आणि गळ्यातून हृदयापर्यंत पोहोचली. आता ह्यातली चांगली मूर्ती कुठली तुम्ही सांगा? किती नंबरची? 1, 2 का 3? 3 नंबरची. म्हणजे आता तुम्हाला कळलं आपण कुठला श्रोता व्हायचा आहे. 1 नंबरचा या कानातून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं. दुसरं कानानं ऐकलं, तेच बोलून तोंडानं सांगितलं आणि रिकामा झाला. आणि तिसरं जे ऐकलं ते कुठं गेलं, हृदयापर्यंत पोहोचलं. ते हृदयापर्यंत केव्हा पोहोचतं? जेव्हा श्रवण काळजीपूर्वक होईल मनापासून, की आपल्याला पवित्र पावन व्हायचं आहे, आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, आपल्याला मोक्ष नावाची गोष्ट मिळवायची, ह्याची जर तीव्रता असेल तर तसं श्रवण घडतं. धुंदुकारीनं आपल्याला प्रेत योनीतून बाहेर पडावं म्हणून अशा प्रकारचं श्रवण केलं आणि तो त्याच्यातून मुक्त झाला. यानंतर सनत कुमाराने सप्ताह कसा करावा याबाबत सांगितलं. आता ह्या त्यांच्या संवादातच ही मध्ये कथा आली. कारण ही कथा ऐकून कोण पवित्र झालं असा नारदानेच प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न झाल्यानंतर सनत कुमाराने पुन्हा एकदा नारदांना हा सप्ताह कसा करावा हे सांगितलं. त्यांनी स्वतः 1 सप्ताहापर्यंत या भागवत कथेचं प्रवचन केलं आणि कथेच्या शेवटी भक्ती, ज्ञान, वैराग्याना तारुण्य प्राप्त झालं. त्यांना ते जागे झाले, ते 3 जण तरुण झाले आणि हे 3 तरुण झालेले बघून नारदांना आपण कृतार्थ झालो असं वाटलं. कारण त्यांनी भक्तीला शब्द दिला होता, मी काय करीन, तुलाही तरुण करीन
आणि या तुझ्या पुत्रांना सुद्धा जाग करून तरुण करीन. त्यामुळे भागवताच्या श्रवणानं, सनत कुमारांनी सांगितलेल्या भागवताच्या श्रवणानं भक्ती, ज्ञान, वैराग्य हे तिन्हींना तारुण्यावस्था प्राप्त झाली. इतक्यात तिथं योगेश्वर शुकदेव आले. सर्वजण उभे राहिले आणि सगळ्यांनी शुकदेवांना नमस्कार केला. आपण पण सगळ्यांनी करा. अधूनमधून असे नावं येतील त्यावेळी नमस्कार करत चला. मग शुकदेव आले. शुकदेव आसनावर बसले. शुकदेवाने सुद्धा भागवताचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. तेव्हा शुकदेव भागवताचं महात्म्य सांगताना म्हणतात, निगम कल्पतरो रोगरलितम फलम सुखमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भाविकाहा. याचा सोपा मराठी अर्थ असा, श्रीमद भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं पक्व झालेलं फळ आहे आणि या फळात केवळ रस आणि रस आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा चोथा नाही. चोथा नाही, याला साली नाहीत. तेव्हा आपल्या शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत या रसाचं म्हणजे भागवत कथेचं अमृतपान करत आपण राहावं. आणि ह्या अशा प्रकारे जीव असेपर्यंत जर भागवत श्रवण केलं तर आपल्याला सत्य आत्मवस्तूचं प्राप्ती होते. निष्काम परमधर्माचं यामध्ये निरूपण केलेलं आहे आणि या भागवताच्या श्रवणानं आपल्या तिन्ही तापाची शांती होते. आणि पुढचा महत्त्वाचा श्लोक सांगतात, यत्र ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्यमाविष्कृतम तत्शृण्वन प्रपटन विचारन परो भक्त्या विमुच्चे नरहा. भागवत पुराण हे सर्व पुराणांच्या मध्ये अग्र आहे, श्रेष्ठ आहे. ते वैष्णव भक्तांचं धन आहे. परमहंसांना म्हणजे जीवनमुक्तांना अपेक्षित असलेलं ज्ञान यामध्ये आहे. भागवतामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सांगितलेलं आहे. जो या ग्रंथाचं श्रवण, पठण, पारायण करतो तो खात्रीनं मुक्त होतो. शुकदेव याप्रमाणे सांगत होते. इतक्यात तिथं भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. नारदाने त्यांचं पूजन केलं. सर्व लोक भगवंताचं संकीर्तन करू लागले. भक्ती, ज्ञान, वैराग्य नाचायला लागले. त्यावेळी भगवंत प्रसन्नतेनं म्हणाले, भगवंत म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मी तुमच्या कथा कीर्तनानं प्रसन्न झालो आहे. तुम्ही माझ्याकडे काहीतरी वर मागा. तेव्हा सगळ्यांनी भगवंताकडे एक मागणं मागितलं, जेव्हा जेव्हा जेथे जेथे भागवत सप्ताह होईल तिथं आपण अवश्य यावं. अशी मागणी कुणाकडे केली? भगवान श्रीकृष्णाने. म्हणजे जिथं, आणि त्याने तथास्तु म्हणून वर दिला. याचा अर्थ जिथं जिथं भागवत कथा चालते तिथं तिथं भागवताच्या संदर्भानं कोण उपस्थित असतात? भगवान श्रीकृष्ण उपस्थित असतात. शेवटी सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यावर कलियुगाची 30 वर्ष झाली आणि 30 वर्षानंतर भाद्रपद शुक्ल नवमीला शुकदेवानी परीक्षितीला हे भागवत सांगितलं. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगाची 30 वर्ष होत आली होती. तेव्हा कुणी कुणाला सांगितलं? शुकदेवानी परीक्षितला सांगितलं. त्यानंतर कलियुगाची 200 वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा गोकर्णाने धुंदुकारीला सांगितलं. मगाची कथा गोकर्णाने कुणाला सांगितलं? धुंदुकारीला सांगितलं. आणि त्यानंतर कलियुगाची आणखी 30 वर्ष झाल्यानंतर सनकादिकांनी ही कथा सांगायला प्रारंभ केला. सनकादिकांनी नारदांना ही कथा सांगितली. शौनका, तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच की या कलियुगात भागवत कथा हे भवरोगावरचं रामबाण औषध आहे. म्हणून सर्व शास्त्राचा, सर्व वेदांचा सार असलेलं हे शुकशास्त्र अत्यंत पवित्र आहे. म्हणून तू आनंदाच्या प्राप्तीसाठी या भागवताच्या 12 स्कंदाचं, भागवताच्या रसाचं सतत पान करत राहा. म्हणजे त्याचा आस्वाद घेत राहा. म्हणजे तू परम आनंदाला प्राप्त होशील. अशी ही भागवत कथेचं भागवत महात्म्य आज पूर्ण झालंय. उद्या आपण पहिला आणि दुसरा स्कंद घेणार आहोत.